बी या टीमला देखील या स्पर्धेने सातत्याने हुलकावणी दिलेली आहे. या वर्षी काही वेगळं पण तुमच्या टीमचं पाहायला मिळेल का? किती सराव केला आणि किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेसाठी? नाही, खूप एक्साइटमेंट आहे. मी पहिला धन्यवाद माझ्या टीम ओनरचं मानेल, कारण का नेहमीप्रमाणे काही न विचारता ते पहिली एंट्री आमची इथे फिक्स करतात. ते रवी करत असतील, आमचे मेघादा असतील, सर्व ते प्रेम असतील, यांचं मी प्रथम धन्यवाद आमच्या टीमच्या मार्फत करतो. आणि दरवेळेला आम्ही इथे क्वालिफाय होतो, परंतु आम्ही ट्रॉफीपर्यंत आजपर्यंत पोहोचलो नाही. परंतु यावर्षी नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण का चांगल्या फॉर्ममध्ये टीम आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 100% आम्ही पोहोचू. थँक्यू सो मच विशाल. माझ्याबरोबर मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन, सध्या जर आपण विचार केला तर सगळ्यात मोठं पारितोषिक ग्रामीण गटामध्ये या स्पर्धेमध्ये आहे. जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन या नावाने तुमचा संघ मैदानामध्ये उतरतोय. सध्या गोलंदाजी तुमच्या वाट्याला आलेली आहे. खुश आहात गोलंदाजी करायला मिळाली आहे, की त्यांनी जसं सांगितलं जी हवा वाहते सूर्यप्रकाशात याचाही फायदा तुम्हाला घ्यायचा होता आणि तुमच्याही मनामध्ये तेच चाललं होतं की बॅटिंग करायची आहे? नाही, तसं का नाही. आमचा पहिला निर्णय ठरल्याचं होतं की पहिल्या मॅच आपण टॉस जिंकल्यावर आपण फिल्डिंगच करणार आहोत. कारण की हवा असो की नसो, आपल्या गोलंदाजावर आपला विश्वास आहे की आपण त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये रोखू शकतो. त्यांचं म्हणणं असं आहे की बॅटिंग पॉवर प्ले खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला ते पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न करतील, तुमच्याकडे असे कुठले गोलंदाज आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि कुठल्या बॅटरवर अटॅक किंवा टार्गेट करण्याचा प्रयत्न तुमचा आहे? त्यांनी सांगितलं की पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त रन करू, पण माझ्या रन रोखण्यासाठी माझ्याकडे रायनल आहे आणि लोकेश चव्हाण हे दोन गोलंदाज आहेत की ते आम्ही कमीत कमी त्यांना रनमध्ये रोखू शकतो. वारे ब्रदर्स नेहमीच तुमच्यावर जो भरोसा दाखवतात. येटकर साहेब आहेत, त्यांनी ही स्पर्धा आणि त्याच्यासाठी तुम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी ग्रामीण क्रिकेटरला मिळते, 13 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलं. ओव्हरऑल तू यांच्याबद्दल काय म्हणशील आणि ज्या पद्धतीने वरुणेश पाटील साहेबांनी हे आयोजन केले त्याबद्दल? हो, नक्कीच. पहिल्या प्रथम मी वारे ब्रदर आणि यांच्याबद्दल बोलतो की जेव्हा ग्रामीणची जी स्पर्धा अनाऊन्समेंट झाली होती त्यांचे तेव्हापासून ते आतापर्यंत 200च्या वरती त्यांचे मला फोन झाले असतील. मॅकमिलन असं करायचं आहे, आपल्याला ह्यो आयकॉन घ्यायचा आहे, तो आयकॉन घ्यायचा आहे. तसेच कैलास शेटेकर त्यांना पण आम्ही एका फोनवर सांगितलं की अशीच आपली सिस्टम आहे. ते लगेचच एका पायावर तयार झाले आणि काय टेन्शन नाही, तुम्ही मुलांनो खेळा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून कैलास शेटेकर आणि नितीन वारे, प्रवीण वारे यांच्या मी मनापासून आभार मानतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस नुकताच झालेला आहे. टीम मौलिक 11 चेंज द गेम वडवलीचे कॅप्टन विशाल पाटीलने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा ग्रामीण बिग बॅश. आणि या सामन्याचं धावतं वर्णन तुमच्या समोर एक उभारता समालोचक डोंबिवलीचा मनीष बागळे आणि त्यांच्याच बरोबरीने आपण ऐकणार आहात महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जुन्नर भूषण, महाराष्ट्र भूषण, चंदू शेटे सर यांना. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. कुणाल दाते सरांना ऐकत होतात. माझ्याबरोबरने आज डोंबिवली परिसरातील उभरते समालोचक मनीषजी बागले, ज्यांचा आवाज देखील तेवढाच दर्जेदार आहे. आज त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. परंतु पहिली मॅच चर्चेत असणार आहे. एका बाजूला मीरा भाईंदर परिसरातील बलाढ्य टीम म्हणून ओळखली जाणारी जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन ही टीम पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी, एक मीरा भाईंदर परिसरातील टीम आहे. तर दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली परिसरातील एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो. आपापल्या विभागातील दोघेही मात्र मोठ्या टीम आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. या दोन्ही टीमचा खेळ पाहण्यासाठी मॅकमिलन एका बाजूला पाहायला मिळत आहेत, विशाल पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या रणनीत्या झाल्यात. कालची रात्रसुद्धा पहिली तर दिवी टीमने गाजवली. त्यांनी 2 बलाढ्य टीमला धक्के दिले. त्यानंतर जर पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये गोरसाई टीम पहिल्या पराभवानंतर खडबडून जागी झाली. पुन्हा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ त्यांनी केला आणि विजय देखील मिळवला. तसेच या ठिकाणी खास मीरा भाईंदरवरून पांडुरंगजी वारे साहेब, NP ट्रॉफीचे मीरा भाईंदर बिग बॅचचे आयोजक नितीनजी वारे, प्रवीणजी वारे आणि त्यांचे पिताश्री पांडुरंगजी वारे साहेब यांचंही आगमन झालं आहे. साहेब, आपलंही स्वागत असणार आहे. दूरवरून चाहते देखील इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दररोज जर पाहिलं तर विविध टीम आपला परफॉर्मन्स इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्रिकेटच्या खेळाचं प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळत आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. पहिल्या दिवशी जर पाहिलं ना तर दर्जेदार खेळाचं कामगिरी करताना पाहायला मिळाला तो म्हणजे प्रिन्स 11 कासार वडवली. पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्या आणि पुढे जागा बनवली सुपर 8मध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर वाशी इंडियन्स, धारावे या संघाने शेवटच्या सामन्यात
अफलातून खेळ केला आणि आपली सुद्धा जागा बनवली सुपर 8मध्ये. दुसऱ्या दिवशी धाकटी डहाणू या टीमचा परफॉर्मन्स तेवढाच दर्जेदार राहताना पाहायला मिळाला आणि अर्नाळा या संघानंतर जर पाहिलं तर धाकटी डहाणू हा संघ देखील क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. कालची रात्र दिवे संघाची होती. विहान एंटरप्राइजेस गावदेवी दिवे या संघाने बाजी मारली. पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर पॅरामाउंट RMC इन्फ्रा JB गोरसाई B या टीमने दुसरा नंबर मिळवत आपली जागा बनवली. आणि आज देखील तेवढ्याच दर्जेदार टीम इकडे पाहायला मिळत आहेत. 9 खेळाडू एका गावातील 2 ऑल इंडिया आयकॉन या स्पर्धेचा असणारा हा फॉर्मॅट आहे. याच 5:29 झाले. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. कोणताही विलंब चालणार नाही आहे. आज या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लीग पद्धतीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून बाद फेऱ्या सुरू होणार आहेत. 4 मॅचेस उद्या क्वार्टर फायनलच्या होतील. 2 सेमी 1 फायनल परवा होतील. चला मॅच सुरू करायची आहे. पंच मैदानात दाखल झालेत. बॅटिंग टीम आपण देखील दाखल व्हायचं आहे. मनीषजी बागले गेल्या जर पाहिलं तर 1-1.5 वर्षात या समालोचकाने देखील खूप चांगलं प्रभावित केलं डोंबिवली परिसरातील. मनीषजी किती उत्सुक होता ती स्पर्धा करण्यासाठी? धन्यवाद. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर आणि चंद्रकांतजी शेट्टे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपलं आणि शुभ कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण गणरायाचं वंदन करणं ते अनिवार्य असणार आहे. तर मग गणरायाच्या वंदनाने आपण आता या 4थ्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य शू सर्वदा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि त्यासोबतच महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला आणि या डे 4ला ही सुरुवात करत आहोत. खऱ्या अर्थाने चंद्रकांतजी सर सांगायचं झालं तर एक स्वप्नमयी समालोचन कारकिर्दीला जी सुरुवात मिळते ना तसं काहीतरी घडतंय. या स्पर्धेचं विजेतेपद प्रत्येक टीमचं स्वप्नच आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या ज्या संघाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे त्या टीम मात्र दररोज इकडे दाखल होत आहेत. आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी आतुर होत आहेत. आणि आता एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येते. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि ज्या पहिल्या सामन्याकडे आपण आता निघालेलो आहोत. वडवली बीने जिंकला टॉस जिंकून घेतली बॅटिंग आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी उत्तम टीमला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी उत्तम टीम इकडे करेल. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. या स्पर्धेमध्ये दुसरा संघ आहे ज्यांनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टीम लिस्ट जर पाहिलं तर जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन, मॅकमिलन गोविंद, लोकेश मीना, लोकेश चव्हाण, अभिषेक पाटील, नवीन पाटील, ग्लेन बने, इव्हन मेंडोसा, प्रतीक गऱ्या, रायनल इतूर, विपुल माल्या आणि मॅकमिलन थापा. आणि मग त्यासोबतच आपण मौलिक 11 वडवली बी, मौलिक 11 चेंज गेम वडवली बी या टीमचे आपण लाईनअप पाहतोय. प्रतीक पाटील असेल, ओमी केनी असेल, विवेक शेलार असेल जे आयकॉन म्हणून खेळणार आहेत. त्यासोबतच आपण विशाल पाटील यांना पाहतो. विकास पाटील असेल, कल्पेश पाटील असेल, कमलेश पाटील असेल, रुपेश पाटील असेल, शुभम पाटील असेल, आकाश पाटील सिनियर असतील आणि जयेश पाटील असतील. हे सगळे खेळाडू नामवंत आहेत. पण ते नामवंत खेळ जेव्हा ते खेळतील ना तेव्हा त्यासोबतच तुम्हाला तुमच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मात्र आज लढाई करायची आहे. जव्यात मॅचच्या दृष्टीने ज्या ठिकाणी आजच्या दिवसातील एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज कॉमेंट्री बॉक्सची शोभा वाढताना पाहायला मिळेल. आज ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अख्खी भिवंडी दिवाणी असते. सिद्दीक बाबे सरांचं देखील आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज डोंबिवली परिसरातील उभरते समालोचक मनीष बागले यांचा आवाज आपण ऐकणार आहात आणि सदाबहार सिद्दीक बाबे सर यांचंही आज आगमन या ठिकाणी झालेलं आहे. कॉमेंट्री बॉक्समधून आज धमाल येणार आहे कारण आज सिद्दीक बाबे सर आहेत. आणि जबरदस्त मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि या पहिल्या मॅचमध्ये काय होणार याच्यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. सगळ्या टीम अतिशय उत्सुक होत्या या मैदानात येण्यासाठी. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगल्या ट्रॉफी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं लाईव्ह चित्रण, प्रेक्षकांची आसन व्यवस्था, या सगळ्या गोष्टी दर्जादार आहेत आणि त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा देखील पाहायला मिळते.
आणि आता पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ज्या गोलंदाजाने या उत्तन या गावाचं नाव केलं, विविध व्यावसायिक स्पर्धा सुद्धा गाजवल्या, त्याच गोलंदाजाला म्हणजे रायनल इतूर यांना पहिल्या षटकात आमंत्रित करण्यात आलं आहे. रायनल बाबतीत एक मी आवर्जून सांगेल, दरवर्षी या खेळाडूने उत्तनसाठी चांगला परफॉर्मन्स दिलाच आहे आणि त्यांना त्यांच्याच हातात पहिला बॉल देखील इकडे सोपवण्यात आलेला आहे. नव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ऋतिक यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. ओमकार केणी, वडवलीचा ब्रँड, वडवलीचा पोस्टर बॉय म्हणून देखील ऋतिक पाटील यांची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत नवी मुंबईच्या ऐरोलीच्या दिवा कोळीवाडा गावचा असणारा खेळाडू ओमकार केणी, ओमी केणी यांना देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महत्वाची मॅच आजच्या दिवसाला होते सुरुवात. टाळ्यांचा गजर देखील या ठिकाणी होऊ लागलेला आहे, कारण ही स्पर्धा आपल्या सगळ्यांशी मात्र अगदी भावनेने जुडली गेलेली आहे. गावागावात चर्चा स्पर्धेची, गावागावात चर्चा या आयोजनाची आणि दूर दूरवरून मात्र प्रेक्षक देखील इकडे दाखल झालेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये या क्रीडा स्पर्धेसाठी. रायनल इतूर यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलेलं आहे. मॅचला होते सुरुवात. 70 स्पोर्ट्सवर आमच्याशी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आता सुद्धा जुडले गेलेले आहेत. आजच्या दिवसातील पहिला बॉल काही क्षणातच आपल्या भेटीला येतोय. अगदी योग्य वेळेत या स्पर्धेला आजच्या दिवसाला सुरुवात देखील इकडे होताना पाहायला मिळते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला उत्तन आहे, एका बाजूला वडवली बी आहे. यांच्यातील मॅच आणि मॅच होते आता सुरुवात. रायनलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतो. समोर आहेत ऋतिक पाटील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा मनगटाच्या साह्याने ढकललाय तो मिड विकेटच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर 1 रन पूर्ण केली गेली आहे. का दर्जेदार हाताळला रायनरने पहिलाच बॉल. त्याच्या नावाची आणि त्याची ओळख सोडणारा हा पहिलाच बॉल होता. त्या पहिल्या बॉलवरती त्यांनी हे सिद्ध केलं की ही स्पर्धा मला गाजवायची आहे. प्रत्येक चेंडू किती महत्वाचा आहे. त्यातील पहिलाच बॉल तो यॉर्कर एक्झिक्यूट करणं तो देखील कठीण आहे. वॉर्मअप खूप चांगला झालाय. सराव अगदी दोन्ही टीम्स जवळपास 45 मिनिटं अगोदर ग्राउंडच्या मध्ये येऊन वॉर्मअपही करत होते. किती महत्वाची ही स्पर्धा आहे हे सिद्ध ह्या पहिल्याच बॉलवरती झालंय. आणि ऋतिकने देखील त्या पहिल्या बॉलवरती तो संयम ठेवला. कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक त्यांनी खेळलेला नाहीये. ही स्पर्धा हे सिद्ध करून जाते की ही स्पर्धा फक्त त्या नावासाठी नाही तर त्या प्रतिष्ठेसाठीही खेळली जाणार आहे. चंद्रकांत सर, जाऊयात मॅचच्या दिशेने आपण जाऊयात जिकडे रायनल इतूर यावेळेला पिचिंग जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, कारण उजव्या आणि डाव्या हाताचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. वाईट बॉल आणि या कॉम्बिनेशनमुळे आता थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये तो सातत्याने त्याला बदलाव करावा लागणार आहे. खेळपट्टी ही अप्रतिम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी नाविन्यपूर्वक आपण ही मातीची खेळपट्टी पाहतोय आणि त्या खेळपट्टीने गेल्या 3 दिवस 4 दिवस अप्रतिम साथ दिली आहे. रायनल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रायनल इतूर यावेळेला समोर. वाह, काय स्ट्रोक खेळलाय. ओमीच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. वा, काय स्ट्रोक खेळलात. आणि तो ऍक्शन रिप्ले तो पाहणं देखील अगदी पाहण्यासारखं राहिलंय, कारण रायनलने केलंय काय तर अगदी समोर पुढ्यात बॉल टाकलाय. त्या बॉलला फक्त हलक्या हाताने आपण पाहिलं तर फक्त एक्झिक्यूट केला. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉलला पाठवण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला ही अशीच काहीतरी बॅटिंग करून दाखवावी लागणार आहे. वा, चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. फायदा घेतला. थोडासा पुढे बॉल होता त्याचा चौकार खेळलाय. एक आत्मविश्वास मिळणार आहे. जबरदस्त टॅलेंट आहे या बॅटरकडे. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र ढकलण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. तिकडे फिल्डर आहेत, सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवतायत. पुन्हा कमबॅक गोलंदाज करतायत. डॉट बॉल. ही 7 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळे काही कॅल्क्युलेशन्स आता इथे पणाला लावावे लागणार आहेत. तुम्ही प्रत्येक बॉल कसा खेळताय तोही महत्वाचा आहे. अगदी लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, पण सरळ एक्स्ट्रा कव्हर आपण खेळाडू पाहतोय त्याच्या हातामध्ये बॉल विस्मवतोय. डॉट बॉल आलाय. यावेळेला फुल टॉस बॉल. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय, परंतु बॉल गेला मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नात थोडासा बॉल बाजूला गेला होता खरा, परंतु धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 7-7 ओव्हरच्या मॅचेस या सगळ्या संघांना वर्षभरातून एकदाच 7 ओव्हरच्या मॅच खेळायला मिळतात, त्या म्हणजे या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर म्हटलात सर. आणि वर्षभरातनं फक्त एकदा सर तुम्हाला 13 लाखाचं पारितोषिक आपल्या घरी नेण्याची संधी मिळते. वर्षातनं एकदा तर ही स्पर्धा येते, ज्या स्पर्धेमध्ये संपूर्ण गावकरी, मग घरातील महिला असतील, भगिनी असतील, वडील असतील, हे सगळे ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले असतात. ज्यांना जमत नसतं ते 70-70 वाहिनीवरती ही स्पर्धा आपल्या घर बसल्या एन्जॉय करत असतात. जमत मॅचच्या दिशेने. हो, खराब बॉल केलाय यावेळेला, त्याचा फायदा घेतलाय. बिमरही घोषित केलाय पंचांनी आणि बॉल गेलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे.
नो प्लस षटकार. कसा सोडेल या दर्जेचा खेळाडू हा बॉल कसा सोडणार आहे. ऋतिकला आपण अशी खराब गोलंदाजी करू शकत नाहीये. नक्की हातात बॉल थोडासा निसटला असावा. पाहतो ऍक्शन रिप्ले डीप इन द क्रीज. क्रीजच्या आतमध्ये उभा आहे. थोडीशी जागा बनवली आणि बॉलला योग्य त्या दिशेला फक्त दिशा दाखवली आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय ऋतिक. आणि ऋतिकने खूप कमी कालावधीमध्ये चंद्रकांत सर आपलं नाव त्या त्रिलोकावरती त्या शिखरावरती नेण्याचं कार्य केलेलं आहे. एक उभरता खेळाडू आहे, यंगस्टर आहे, पण कार्य अगदी कुठल्याही सिनियरला लाजवेल असं अनेक वर्षापासून याही खेळाडूने केलेलं आहे. चुकी केली रायनली थोडासा निराश आहे. जाऊयात आता या फ्री हिटच्या बॉलकडे. फ्रीडचा बॉल या ठिकाणी पाहिला मिळणार आहे. रायनल यांना पण पाहतोय. दर्जेदार खेळाडू आहेत ते सुद्धा. ओहो, फ्रीडचा बॉल होता. टायमिंग याही वेळेला प्रॉपर नाही झालंय, परंतु एक रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहिला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाई आहेत आणि सगळ्याच टीम जबरदस्त आहेत. बघता पहिलं षटक सुरू आहे 15. हा बॉल हाताळण्यामागे रायनलचंही कौतुक तेवढंच करावं लागणार आहे, कारण किती आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. त्यांनी स्वतःच्या स्लोअर वनवरती विश्वास ठेवला आणि तो बॉलही अप्रतिम एक्झिक्यूट करून दाखवला. कारण त्याला माहित होतं बॅटर अटॅक करेल, हल्ला करेल आणि आता मात्र थोडंसं प्रतिहल्ला करण्याची ते युक्तीची आवश्यकता असणार आहे. वा वा, यावेळेला फाईन लेगची दिशा ओमकारने मारलाय पाठीमागच्या बाजूला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. सीमारेषेच्या पलीकडे तर गेलाय, परंतु 4 आहे की 6, तर 4 धावा अमित गोलतकर सर कळवत आहेत. योग्य दिशा दिली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनली आहे. पहिली ओव्हर संपते आणि धावसंख्या जर पाहिली तर लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचला, 19 झाली आहे. आणि हे जे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते ना, त्यामुळे रायनलने आपण प्रत्येक बॉलवरती ती त्यालाही लाईन लेंथ बदलावी लागते आणि त्याच्याचमुळे ह्या झालेल्या चुका आहेत. कारण आतमध्ये आले, शफल झाल्यानंतर जो बैठक शॉट खेळला तो देखील आपण पाहिलाच. फाईन लेगच्या डोक्यावरून तो खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्लेचा योग्य उपयोग. त्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. त्यामुळे आता ते दडपण, ते प्रेशर, ते अगदी प्रतिस्पर्धी संघावरती टाकणं हा क्रिकेटचा खेळ पहिलेपासूनच राहिलेला आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला हे सगळं काही चंद्रकांत सर पाहायला मिळतं. इथे तुमच्यावरती नेहमी ते हल्ले केले जातात, पण प्रतिहल्ले केले, प्रतिउत्तर देणं हेच म्हणजे तर क्रिकेट आहे. 70-70 स्पॉट्सची ही फॅक्टरी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज 70-70 भारतभरातील, जगभरातील मोठा ब्रँड झाला आहे आणि आपणही 70-70 स्पोर्ट बरोबर जुडले जाऊ शकता. फ्रँचायझी आपणही आपल्या शहरामध्ये फ्रँचायझी सोबत आपण काम करू शकता 70-70च्या. तर त्वरा करा आणि खाली दिलेल्या नंबरशी आपण नक्कीच संपर्क देखील करा. तर जवळ मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर संपली आहे. धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे ती 19 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. चांगली सुरुवात इकडे पाहायला मिळते. बागले सर ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये रायनलसारखा एक महत्त्वाचा गोलंदाज होता, परंतु त्याच्यावर 2 चौकार 1 षटकार खेळले आणि त्याच्यामुळे मात्र धावसंख्या चांगली बनलेली आहे. परंतु आता दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे. टीमचे आयकॉन आहेत. खास ही स्पर्धा खेळण्यासाठी राजस्थानच्या अलवरमधून दाखल झालाय हा खेळाडू लोकेश मीना. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रतियश खेळाडू आहेत आणि जबरदस्त खेळाडू. उत्तर भारतातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये या खेळाडूचं नाव देखील घेतलं जातं. दिल्लीच्या अगदी, जरी राजस्थान राज्यात असेल तर दिल्लीच्या जवळ आहे अलवर आणि त्याच अलवरला बिलॉंग करणारा हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. परंतु बॅटर देखील काही कमी नाही आहे. ऋतिकच्या नावाची चर्चेसुद्धा ग्रामीण क्रिकेट बसून गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील होत आहेत. लोकेश, ओ पहिला बॉल खेळायचा होता इकडे मिड विकेटच्या दिशेने, नाही सक्सेस झालाय. डॉट बॉल आलाय. सुरुवात लोकेशची चांगली झाली आहे. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलं तर पहिलाच बॉल थोडासा अँगलचा वापर केला आणि त्याचबरोबर हलकेशा फिंगर्सही त्यावरती फिरवण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी केला. पहिल्या बॉलवरती छाप सोडली आहे. ॲज अ आयकॉन म्हणून मी इथे दाखल झालो, इथे खेळतोय आणि सर्वोत्तम मी काय याची छाप त्या पहिल्याच बॉलवरती लोकेशने दिली आहे. लोकेश पहिला बॉल तो डॉट टाकला गेला. 19 धावा धावफलकावर आहे. दर्जेदार क्रिकेट आज देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला. प्रेक्षक आताही आपापल्या गावातून निघालेले आहेत या क्रीडा नगरीच्या दिशेने येण्यासाठी, कारण खूप सारी पारितोषिकं त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. ओ कमी गतीचा बॉल, परंतु हा हातातून निसटला देखील होता. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. टप्प्यावरचं नियंत्रण नव्हतं आणि त्याच्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. मग अगदी आपण पाहिलं तर थोड्याशा दुविधा मनस्थितीमध्ये हा जो ऍक्शन रिप्ले ते सगळं काही स्पष्ट आपल्याला करून जातोय. बॉल भरपूर वरून अगदी डिलिव्हर झालाय, त्यानंतर थोडासा डीपही होतोय. स्कोरलेगच्या पंचांनी आपल्याला ते सांगितलं की बॉल अगदी थोडासा डीप झालाय, त्यामुळे हा व्हाईट बॉल तुम्हाला मिळणार आहे. मग अगदी डगआउट पासून तर प्रेक्षक वर्गापर्यंत प्रत्येकाने आवाज दिला होता ऋतिकला की ऋतिक या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं, पण तसं होत नाहीये. इट्स अ व्हाईट बॉल.
आजच्या दिवसात देखील प्रेक्षकांनी मैदानात यायला गर्दी केलेली आहे आणि आपापल्या गावातून निघाले ते सगळे प्रेक्षक, कारण एवढा मोठा सोहळा ग्रामीण क्रिकेटसाठीचा भारतातील सगळ्यात मोठा सोहळा आहे आणि प्रेक्षकांच्या नजरा या सोहळ्यावर सातत्याने असतात. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं, खेळाडू पाहायला मिळतात, आयकॉन पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे प्रेक्षक आवर्जून इकडे गर्दी देखील करतात. मैदान देखील तेवढंच सुंदर पाहायला मिळतं आहे. मैदानावर अगदी आता मार्च महिना संपायला आला आहे, परंतु मैदानावर आताही हिरवळ पाहायला मिळते. त्याच्यासाठी मेहनत घेतली आहे. नो बॉल इकडे घोषित केला गेलेला आहे आणि आता मोठा फटका मारण्याची नामी संधी सुद्धा असणार आहे. यस, नो बॉल घोषित केलेला आहे. पाहूया या संधीचा फायदा घेतील का. ऋतिक स्ट्राईकवर पाहायला मिळतात. ओमकार जोडीला आहेत. महाराष्ट्रातील 2 युवा टॅलेंट बॅटर एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला ऋतिक पाटील, एका बाजूला ओमकार केणी. यावेळेला स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने थोडासा पुढे होता, टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे आता 21. 21 धावा लागल्यात आतापर्यंत धावफलकेवरती. म्हणजेच काय तर तुम्हाला अजूनही इथून ते चाचपडण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. धावा भरपूर बनल्यात, चांगल्या बनल्यात. याही षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉल 2 धावा नक्कीच लोकेशने खर्च केल्यात. मग क्रिकेटचा खेळ तर असाच आहे ना की तुम्हाला त्या चांगल्या बॉलचा थोडासा सन्मान देणं, त्या सिंगल डबलवरती देखील स्ट्राईक रोटेट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबरीने राईटी लेफ्टी एक चांगलं अप्रतिम कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, मग तेही साजेसं आपल्यासाठी आहे. तर आता इथून थोडासा संयम ठेवणं, अनुशासन ठेवणं, एकाग्रता ठेवणं याची आवश्यकता दोन्ही बॅटर्सला असणार आहे. येस, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. ओमकार केणी या नावाची चर्चा आहे. लहान वयातच 4 व्हीलर कार जिंकणारा. या वर्षी जर पाहिलं तर अगदी बेळगावात सुद्धा मागील महिन्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल जिंकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू बॅटिंगसाठी आहे. समोर लोकेश. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि याचसाठी आणलं होतं या गोलंदाजाला, म्हणजेच लोकेश यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विकेट घेतली आणि ती सुद्धा महत्वाची विकेट आली आहे. वाह, हीच तर लढत आहे. हीच तर खऱ्या अर्थाने ती लढाई सुरू होती मैदानाच्या आतमध्ये. 2 सर्वोत्तम खेळाडू, 2 सर्वोत्तम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात, सर्वोत्तम स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्यातील ही लढाई बेस्ट वर्सेस बेस्ट ही होती. लढाई, कॉन्टेस्ट, बॅटल, रायव्हरली काहीही म्हणा तुम्ही, आणि ती तिथे बाजी मारली आहे मात्र गोलंदाजाने. काय अप्रतिम बॉल त्यांनी हाताळला. अगदी डावखुऱ्या हाताच्या बॅटरला शेवटच्या क्षणाला थोडासा बोटांचा, फिंगरचा वापर करत असताना बॉल पुढे एक्झिक्यूट केला. फटका फसला. पॉवर प्ले. आणि आपण नेहमी म्हणत आलेलो आहे चंद्रकांत सर, कारण पॉवर प्ले म्हणजे काय तर एक दुधारी तलवारी सारखी नेहमी काम करत असते. बॅटरला संधी आहे मोठे फटके खेळण्याची, पण तीच संधी, ती नामी संधी गोलंदाजाला देखील आहे, कारण ते रिस्क घेतली जाते आणि त्या रिस्क मध्ये तो रिवॉर्ड शोधण्याचं कार्य सध्या तरी लोकेशने केलेलं आहे. विकेट मिळते. विकेट आली आहे, पहिली विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. ओमी माघारी परतले. ऋतिक आणि आता विशाल पाटील. ज्याही खेळाडूने या वडवली बी संघाचं नाव केलं, सर्व दूरपर्यंत नेलं, तेच बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. परंतु राजस्थान राज्यातील अलवरचा सुपरस्टार बॉलिंगसाठी आलाय आणि त्यांनी महत्त्वाची विकेट सुद्धा घेऊन दिलेली आहे. लोकेश मीना. विविध राज्यातील खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आयकॉन म्हणून आलेले आहेत. कोणी जर पाहिलं तर दिल्लीवरून, कोणी पश्चिम बंगालवरून, अशा विविध राज्यातून खेळाडू इकडे आलेत. गुजरातचे खेळाडू आलेत, राजस्थानचे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यांना खेळाविषयी वाटते. पहिला बॉल थोडासा मागे होता. विशाल यांच्यासाठी व्हाईट बॉल आहे, अचूकतेवर नव्हता आणि पंच मात्र शशी साटम यांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. अगदी चांगला लीव केला. आपण पाहिलं तर भरपूर शफल झाले होते. शफल झाल्यानंतर ऑन रिजनवरतीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलवरती अगदी डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी हा बॉल नक्कीच अप्रतिम राहिला असता, पण मग राईटी हँड बॅटर आल्यानंतर आपण पाहिलं तर थोडीशी ती जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉलची पिचिंग लेग स्टंपच्या लाईनवरती होती, तिकडनं बॉल सरळ निघाला. व्हाईट बॉल. यावेळेला रिव्हर्सचा फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाह, दबाव होता, त्या दबावाला हटवण्याचं काम या ठिकाणी विशाल यांनी केलंय. दर्जेदार स्ट्रोक देखील या ठिकाणी खेळलाय. या ठिकाणी रत्नागिरी तालुक्यातील मंडणगडचे ख्यातनाम उद्योजक, कतारस्थित उद्योगपती वसीमभाई फॅन क्लब इंडियाचे सर्वा वसीमभाई यांचे या ठिकाणी आगमन होतंय. वसीमभाई, आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं बानकोट हे गाव आणि या बानकोट गावचे सुप्रसिद्ध भारतातील आणि कतारमधील देखील उद्योजक वसीमभाई यांचं स्वागत असणार आहे.
27 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. विशाल चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. एक रिवर्सचा फटका देखील त्यांच्या माध्यमातून खेळला देखील गेला खरा, परंतु आता धावसंख्या 27 वर आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात. पुन्हा एकदा एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल हळूवार पद्धतीने फक्त ऑन साईडला ढकलायचा होता, परंतु तो विपरीत दिशेला जातोय पायाला आदळल्यानंतर आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला विशालचा देखील. विशालला देखील माहिती आहे 7 ओव्हरची मॅच आहे, ते संयम बाळगणंही तेवढंच गरजेचं षटकामध्ये. आता इथून थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. मागच्याच बॉलवरती अगदी स्विचिचा एक चांगला फटका आपण त्याच्या बॅटमधून पाहिला, जिथे चौकारही नक्की झाला होता. मग त्यामुळे ते स्ट्राईक सातत्याने रोटेट करणंही तेवढंच गरजेची आहे. यावेळेला दिशा दिली आहे, फाईन लेगला निघालाय, गॅप मध्ये जातोय, प्रयत्न होत आहेत, परंतु बॉल कुठे थांबतोय, तो गेलाय सीमारेषा पार. 4 चौकार. चांगला स्ट्रोक खेळलात, अप्रतिम स्ट्रोक आपण खेळलात. हा तो ऍक्शन रिप्ले आपण एन्जॉय करतो. यावेळी अतिरिक्त शफल झालेलं नाही आहेत. लेगस्टंपवरती बॉल होता आणि ऋतिकनी अगदी पाहिलं ना की शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला वेट अँड वॉच, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहत राहिले. फाईन लेगवरती त्यांना माहिती आहे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात केलाय आणि त्यामुळे बॉलला फक्त दिशा दाखवली आहे. लोकेशच्या विरोधातही आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती ही चौकार आलेला आहे. या षटकामध्ये आत्तापर्यंत 11 धावा आल्या. एक महत्वाची विकेट नक्कीच लोकेशला मिळाली, पण तरी देखील 11 धावा आल्यात आणि एकंदरीतच आता मात्र 12 बॉलचा खेळ झालाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकेवरती 31. 31 धावा आतापर्यंत लागल्यात धावफलकावर. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट. भिवंडीमध्ये जागतिक दर्जाचा मॉल काही क्षणात काही कालावधीतच दाखल होताना पाहायला मिळणार आहे. त्याचे हे ग्राफिक्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आउटलेट मॉल ऑफ इंडिया आपल्या जवळच. येणाऱ्या कालावधीमध्ये 70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आज दिवस क्रमांक 4. यस आणि यस आयकॉन पुन्हा एकदा आलेत. 2 आयकॉन, दोघेही ओव्हर टाकू शकतात, परंतु 2 मिळून 2च ओव्हर टाकायच्यात. आणि लोकेश येत आहेत त्यासाठी. लोकेश सिंग राजपूत बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लोकेश चव्हाण, लोकेश राजपूत देखील त्यांना म्हटलं जातं. असा हा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. यस दोन्ही लोकेश आहेत. एक अलवर राजस्थानचा आहे, तर आज जर पाहिलं तर गाझियाबादचा आहे. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लोकेश, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल इकडे. 2 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय. 32 धावा. चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाली आहे. ऋतिक पाटीलच्या 13, विशाल पाटील यांच्या 4, ओमीचं बाद होणं, परंतु स्कोर चांगला आहे. 7-7 ओव्हरच्या मॅच आहेत. आम्ही अख्ख्या स्पर्धेमध्ये बागलेजी पाहतोय 110चा सुद्धा पाठलाग या स्पर्धेमध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये सुरक्षित अशी धावसंख्या नाही आहे, परंतु तुम्हाला चांगले खेळावं लागणार आहे आणि त्यासाठी लोकेश चव्हाण बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे, पहिलीच मॅच. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय, जास्त बाहेर होता. पंचांनी आपले हात फैलावले आणि कळवतायत हा बॉल चुकीचा होता, वाईट बॉल. अगदी आपण पाहिलं ना लेफ्ट आर्म गोलंदाजी करतात, मग त्यामुळे तो वाईडिश यॉर्करचा प्रयत्न केला होता. प्रचंड बाहेरच्या दिशेला त्याची पिचिंग आपण पाहिलीत, कारण सातत्याने आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच पाहतो, तो शफल होण्याचा प्रयत्न केला जातो, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे त्याला काउंटर करण्यासाठी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांनी ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. ओ हो, या वेळेला जे मागील बॉलवर राहिलं होतं ते करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि इकडे यस रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता दाद मागितली पंचांच्या निर्णयाला इकडे फिल्डिंग टीमने. प्रचंड आत्मविश्वास तुम्हाला पाहायला मिळत होता. लोकेश चव्हाणनी दोन्हीही बॉल त्याच दिशेला टाकल्यात. मागून विकेट किपरनी जसा बॉल त्याच्या हातामध्ये विस्मवला तसं जाऊन पंचांकडे अपील केली आणि या चिमुकल्या तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत. हेच तर खऱ्या अर्थाने आपलं भविष्य आहे. हे भवितव्य कदाचित मग महिला संघाने जिंकलेला तो वर्ल्ड कप आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये आता हे जे नवनवृद्ध आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत, हे सगळे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत ना, आणि ते मोठे होऊन क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळतील यात शंका नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त वाईड यॉर्कर इकडे करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा राहिला होता. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या विरुद्ध होता. यस, पंचांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे. योग्य बॉल होता, म्हणजे चांगली सुरुवात लोकेश यांची देखील इकडे पाहायला मिळते. व्हाईट बॉल, त्याच्यानंतर डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे.
ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेला आपण पाहतोय. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने लोकप्रियतेचे बरेचसे विक्रम तोडले आणि ग्रामीण संघामध्ये सुद्धा लीग होऊ शकतात का, ग्रामीण संघामध्ये सुद्धा 7 ओव्हरच्या मॅच होऊ शकतात का, ग्रामीण संघांमध्ये सुद्धा आयकॉन येऊ शकतात का, या सगळ्या गोष्टीची उत्तरं या स्पर्धेने दिली. आणि ग्रामीण संघामध्ये सुद्धा 13 लाखाचा पुरस्कार असू शकतो का, तर त्याचंही उत्तर मात्र या स्पर्धेने दिलं आहे. तशी बरीचशी उत्तरं देणारी स्पर्धा पाहायला मिळते. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंगला, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी बॉल करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर्सला यावेळेला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन घेतली आहे, दुसरीचा कॉल होता परंतु थांबवलं तिकडे ऋतिक यांनी. विशाल यांना 1च धाव मिळेल. सर्वात कठीण बॉल आहे. जर आपण हा बॉल टाकायचा असेल तर त्यामागे तुम्हाला प्रचंड सराव लागतो आणि लोकेश चव्हाणचं नाव त्यासाठीच तर प्रसिद्ध आहे का, ॲज अ आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन म्हणून माझी निवड झाली आहे. त्याची प्रचिती देणारे हे पहिले 3 बॉल. नक्की पहिला वाईड होता पण त्यानंतरचे दोन्ही बॉल वाईडिश यॉर्कर. आणि त्याचबरोबर सर आपण हेही पाहतोय की अगदी कव्हर रिजनवरती जो खेळाडू तैनात केला थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट. जवळ मॅचच्या दिशेने 34 धावा धावफलकावर आहे. 3री ओव्हर सुरू आहे. डोंबिवली परिसरातील बलाढ्य संघांच्या यादीतील एक आघाडीच्या टीम मधील नाव वडवली बी. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, कव्हर्सला बॉल, फिल्डर आले तिकडे, पकडली गेली कॅच. इव्हीएन वेंडोसा तिकडे होते आणि उत्तनचे जे समर्थक आहेत मीरा भाईंदरवरून आलेत, त्या सगळ्यांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. नितीनजी वारे यांना देखील दाखवलं गेलं होतं इकडे. विकेट आली आहे. अप्रतिम विकेट आणि सातत्याने त्याच आपल्या चांगल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवत असताना सध्या तरी बाद होताना तुम्ही स्क्रीनवरती ऋतिक पाटीलला पाहताय. 8 बॉल खेळलाय, 13 धावा त्याच्या बॅटमधून, 1 षटकार आला, 1 चौकार आलाय. 162च्या सरासरीने त्यांनी बॅटिंग केली आहे पण आता त्याला परतावं लागतंय. आणि जशा जशा त्या टाळ्या कुठल्या जातील, जसे जसे तुम्ही समर्थक आलेला आहात, तुमच्या टीमला सपोर्ट करत आहात आणि मग जसा तुमच्या टाळ्या वाजतील ना तसा तो उत्साह त्या खेळाडूचा नेहमी वाढेल यात ती मात्र शंका नाही. आयकॉनने काम चांगलं आतापर्यंत केलेलं आहे. ही ती कॅच जी तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय, अगदी थोडंसं लेझी राहिले पण त्यानंतर बॉलचा अंदाज अप्रतिम होता आणि कॅचही टिपलेली आहे. यस, विकेट आली आणि ती सुद्धा महत्वाची विकेट आली आहे की या टीमसाठी ऋतिक पाटील हे खूप महत्वाचे बॅटर होते. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या ही चिंतेची बाब नाही आहे परंतु विकेट ही चिंतेची बाब असू शकते. ओमी माघारी परतले, ऋतिक माघारी परतलेले आहेत आणि विशाल यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता ज्याही खेळाडूने, कमलेश पाटील, कावा, ज्याही खेळाडूने मात्र सातत्याने चांगली कामगिरी केली आणि या वडवली गावाचं नाव केलं. ज्या ज्या वेळेला टीमला गरज त्या वेळेला या कमलेश यांचा परफॉर्मन्स महत्त्वाचा राहिला या टीमसाठी. तेच मैदानात दाखल झालेले आहेत. आज मणिजी डोंबिवली परिसरातील 2 टीम खेळत आहेत आणि आम्ही देखील स्लॉट बनवताना कोणत्या परिसरातील टीम जास्त आहे त्या परिसरातील कॉमेंटेटर बोलवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आणि आज डोंबिवली परिसरातील 2 बलाढ्य टीम देखील इकडे पाहायला मिळणार आहेत. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कमलेश आले बॅटिंगसाठी. लोकेश पहिला बॉल थोडासा वेगात पाहिला, त्यालाही ढकलण्याचा प्रयत्न केला. अगदी बिझी खेळाडू आहेत. आल्या आल्या सिंगल डबल का होईना परंतु मॅच सुरू करण्याचा प्रयत्न ते करत असतात. धावसंख्या पुढे गेली आहे. हा खऱ्या अर्थाने जो आक्रमण केला जातो ना त्या आक्रमणाला सध्या तरी शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. इथे आपण तो ऍक्शन रिप्ले पाहतो ज्यावरती ऋतिकची विकेट गेली होती. भरपूर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॉलच्या मेरिटवरती नाही खेळलेत बॉल आणि तिथे ती चूक झाली. बाहेरची एज लागली बॅटची, व्यवस्थित बॅटवरती बॉल टायमिंग झाला नाही, त्यानंतर ती विकेट त्यांना नक्कीच मिळते. पण लोकेशही काय गोलंदाजी करतायत, आग उगवणारी बॉलिंग. फुल टॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने राहिलाय. 1 धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. लोकेशने या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन आल्या, या ओव्हरमध्ये त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. लोकेश जसे बॉलिंगला आले धावसंख्येचा ग्राफ थोडासा खाली येतोय. प्रतिउत्तराचा खेळ आहे. आपण हे नेहमीच म्हणत आलोय क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. हा खेळ असाच आहे ना की इथे तुम्हाला ते प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. 5 बॉल 4 धावा 1 विकेट. काय गोलंदाजी केली आहे लोकेशने. अगदी एक आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आणि त्या निवड का झाली आहे त्याला सिद्ध करणारी गोलंदाजी सध्या तरी लोकेश चव्हाण करून दाखवतोय. वाह, चांगला बॉल, त्याला सन्मान देखील दिलाय. पॉईंटचे फिल्डर येत आहेत. जोपर्यंत बॉल अडवतील 1 रन कंप्लीट केला जातोय. चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला आणि कमबॅक केलं इकडे टीम उत्तनने. जबरदस्त कामगिरी जनक राजा NP स्पोर्ट्स उत्तन टीमची देखील पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 37, विकेट 2. हा तो बॉल, शेवटचा बॉल अगदी शॉर्ट बॉल आपण पाहिलात. 3 ते 4 मीटरच्या लाईनवरती बॉलला अडवला होता. त्याला कुठल्याही प्रकारचे आपण पाहिलं तर लक्ष्यमच्या बाहेर जाऊन ऑन रिजनवरती फॉलिंग स्वीप वगैरे असा काही प्रयत्न झाला नाही आणि ही स्पर्धा
ग्रामीण सुपर बॅश. मग पारितोषिक किती आहे? तर 1 करोड रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे 50 लाख रुपयाचं असेल आणि त्याचबरोबर 8 फ्रँचायझी टीम्सही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मग मात्र स्वप्न पूर्ण करणारीची थारही तुम्हाला मिळेल मॅन ऑफ द सिरीज जर तुम्ही ठरलात तर. त्याचबरोबरीने हिम्मतनगर बिग बॅश 17 एप्रिल ते 19 एप्रिल आपल्या भेटीला येते. 12 लाखाचा पहिला पुरस्कार, 6 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि ही स्पर्धा होईल हिम्मतनगर गुजरातमध्ये. सुप्रीमो ट्रॉफी भारतातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपल्या भेटीला येते. येणाऱ्या कालावधीमध्ये संजय पोतनीस साहेबांची बाईंची स्पर्धा, तर यंगस्टार प्रीमियर लीग 24 ते 28 मार्च या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येते हापूस आंब्याच्या गावाला देवगडमध्ये. तर महामानव चषक मालेगावमध्ये एंट्री फी न घेता 2.5 लाख आणि 1,21,000चा पुरस्कार आहे. 3 स्कूटर आहेत. आवर्जून याचाही आनंद घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे 37. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी पाहूयात आता, कारण आयकॉनने 2 ओव्हर केलेले आहेत. एका बाजूला दोन्ही लोकेशने 1-1 ओव्हर टाकलेले आहेत. आता जे काही करायचं स्थानिक खेळाडूंना करायचं आहे आणि त्यासाठी आता आले बॉलिंगसाठी प्रतीक गऱ्या, रायनल इतूर हे दोन्ही खेळाडू मला प्रहार ट्रॉफी आठवते गोरेगावचे. तिकडे जो परफॉर्मन्स केला होता, मला दिल्ली टीमला मात्र ज्यावेळेला नितीन वारे यांच्या टीमने पराभूत केलं होतं त्यावेळेला जबरदस्त परफॉर्मन्स या सगळ्या खेळाडूंनी केला होता. त्याचबरोबर मॅकमिलनचाही उल्लेख करावा लागेल. आणि आज आणि नितीनजी वारे, प्रवीणजी वारे सातत्याने जर पाहिलं तर त्याचबरोबर कैलासजी यावेळेला पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी राहतो आहे. समोर जो खेळाडू तिकडे दाखल होत आहे तोपर्यंत 1 रन मिळेल. आणि मीरा भाईंदरच्या मुलांना कैलासजी असतील, नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलंय. तर रवी घरत साहेबांचा संघ, प्रतिस्पर्धी संघ देखील पाहायला मिळतोय वडवली. नक्कीच पुरस्कर्त्यांचे देखील तेवढेच मोठे आभार असेल. आणि जर हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा यॉर्करचा वापर करण्यात आला होता. त्याला खोदून काढलं होतं कमलेशने, पण तरी देखील तिथे व्यवस्थित टाइम झाला नाही. आणि लॉंग ऑफवरती काय फिल्डिंग करण्यात आली आहे, जिथे नक्कीच 2 धावा मिळू शकत होत्या. या फिल्डिंगनी ज्या 1-1, 2-2 धावा तुम्ही वाचवतायत ना, या नक्कीच तुम्हाला त्या शेवटच्या क्षणाला खूप कामी येणार आहेत. कारण आपण हे नेहमी म्हणत आलो ना, तळतळ थेंबे साचवत आहे. आणि त्याचबरोबर त्या थेंबाथेंबांनी तळ सध्या तरी साचवण्याचा प्रयत्न सुरू आहे टीम वडवली बीचा. 38 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. प्रतीकचा हा बॉल फुल टॉस होता, सर्कलच्या वरून खेळलाय, कव्हर्सला जातोय, जिकडे येईल चौकार. 4 फुल टॉस बॉल होता आणि त्या फुल टॉस बॉलवरती योग्य ती फक्त दिशा दाखवली आहे. चांगली बॅटिंग करतात. विशालला देखील माहिती आहे आता इथून तो चांगला सराव करणं, चांगली बॅटिंग करणं आणि टीमच्या धावसंख्येला पुढे नेत राहणं सातत्याने ते गरजेचं आहे. फुलटॉस बॉल होता, त्याला त्याच मेरिटवरती खेळले, थोडीशी जागा बनवून कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उभा होता, त्याच्या डोक्यावरून ढकललाय बॉलला. आणि आणखी एक तो ऍक्शन रिप्ले देखील किती अप्रतिम आहे. वा, अगदी वाखाडण्याजोगं हे कार्य. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक आहे आणि विशेष म्हणजे त्या HD कॅमेऱ्याचं. मग जे काही आपण एक्सप्रेशन्सही पाहतोय ना चंद्रकांतजी शेट्टे सर, त्यांच्या चेहऱ्यावरचे तेही सगळं काही आपल्या समोर घेऊन येतात. यावेळेला दिशा दिली आहे, स्क्वेअर लेग, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. वा, विशाल या वडवलीसाठी किती महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत. फुलटॉस बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आणि पुन्हा एकदा 4 चौकार. येस, अगदी बरोबर म्हटलं. आणि आता इथून कर्णधाराला असाच काहीतरी खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. संपूर्ण गाव पाहत आहे ना, मग गाव जेव्हा पाहतं तेव्हा ती लढाई होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि लढतोय कर्णधार म्हणजे काय तर कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. कर्णधारांनी पुढून लढावं लागतं आणि पुढून लढतोय विशाल, लढतोय. 2 बॉल 2 चौकार त्याच्याही बॅटमधून आलेल्या आहेत. आता इथून गोलंदाज प्रत्युत्तर देईल की मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळणार. यावेळेला अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल जास्त उंच गेलाय आणि फटका फसलाय. प्रतीक गऱ्याला यश मिळतंय. जो फलंदाज अडचण ठरू पाहत होता तोच या ठिकाणी बाद होतोय. विकेटचं पतन. चांगला बॉल हाताळला. पुढच्याही बॉलवरती अगदी आता इथून तो आत्मविश्वास बाळगणं खूप गरजेचं होतं विशालला. विशालच्या खेळीचा अंत होतोय. 8 बॉल विशालही खेळल्यात. 14 धावा ज्यामध्ये त्यांनी केल्या. 3 चौकार, षटकार एकही आला नाहीये. 175च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी ती बॅटिंग केलेली आहे. मग मात्र आता दाखल होतोय कोण तर या
प्रिन्स ऑफ भिवंडी, ज्यांनी संपूर्ण टेनिस बॉल विश्वाला वेड लावलंय, मग ती बॅटिंग असू देत बॉलिंग असू देत, विवेक शेला दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी देखील अनेक प्रेक्षक वर्ग इथे आहेत. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही एन्जॉय करताय. ऑफ स्टंप नाही तर लक्षमच्या बाहेरचा हा बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, कॅच पकडली विशाल बाद आणि आता येतोय मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नामवंत आणि दर्जेदार आयकॉन खेळाडू विवेक शेलार. ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे 4 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर बलाढ्य संघ लीग पद्धतीच्या शेवटचा दिवस आहे. उद्यापासून बाद फेरी सुरू होणार आहे. उद्या सुपर 8च्या मॅचेस, क्वार्टर फायनलच्या मॅचेस पाहायला मिळतील. परवा सेमी आणि फायनल आहे. परंतु आज कोणत्या 2 टीम असतील ज्या क्वालिफाय होतील आणि कोणत्या 2 टीम असतील ज्या स्पर्धेच्या बाहेर जातील ते कळवणारी आजची रात्र आहे. अगदी वेळेत सामने सुरू झालेत, परंतु मजा घेतात प्रेक्षक. आपापली जागा पकडण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला आहे. प्रतीक गऱ्यांचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण 2 लगातारचे चौकार आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा कमबॅक. चुकीचा फटका खेळला जरूर होता, परंतु विकेट आली आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील केला. हा पहिला चौकार होता. सर्कलच्या वरून खेळण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा लोअर फुल टॉस आणि या फुल टॉसला दिशा दिली आहे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. आणि पुन्हा जर पाहिलं तर आता टप्पा पडला जरूर, परंतु बॉलच्या टप्प्याचा अंदाज नाही आला. रिव्हर्स खेळत असताना बॉल जास्त उंच गेला आणि विकेट घेतली आहे त्यांनी. यावेळेला बिग हिट स्क्वेअर लेगला खेळलाय, परंतु हातातच जातोय. प्रतीक गऱ्या आणखीन एक विकेट घेत आहेत आणि ती सुद्धा महत्वाची आहे. कमलेश सेलिब्रेशन मात्र आता उत्तमचे प्रेक्षक करताना पाहिलं मिळत आहेत, कारण आणखीन एक धक्का बसलाय. 2 ओव्हरला 32 होते, 4 ओव्हरला 47 आणि विकेट चौथी आली आहे. हेच म्हटलं जातं ना, इथे ते प्रतिहल्ले करावे लागतात, इथे प्रतिउत्तर द्यावं लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यातीलच जेव्हा तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट खेळता, त्या गावासाठी खेळता, तेव्हा तुम्हाला असं प्रतिउत्तर देण्याची आवश्यकता नक्कीच असते. उत्तमकरांनो, गोलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा प्रतीकसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पठ्ठ्यानी 2 बॉल 2 चौकार खाल्ले, पण त्यानंतर 2 विकेट्सही घेतल्यात. कुणासाठी तर आपल्यासाठी, आपल्या गावासाठी, त्या नावासाठी, त्या प्रतिष्ठेसाठी घेतल्यात. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे सर, आणि यासाठीच तर हे प्रेक्षक आहेत. हा एकमात्र खेळ आहे. ग्रामीणचा क्रिकेट जेव्हा आपण खेळत असतो ना, तेव्हा गावातील प्रत्येक जण ती क्रिकेटची मॅच पाहत असतं आणि ही ती स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळायला येतात, घरातली आई असेल, बहीण असेल, तुमचं ऑप्शन करते आणि सांगते, बाळा जा खेळ आणि खेळ असा कर की आम्हाला सगळ्यांना वाटेल तुझा अभिमान. सध्या तरी अभिमानास्पद कार्य संपूर्ण उत्तर टीम करते, पण वडोली बी तेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. चांगला संघ आहे, चांगला खेळ तेही करून दाखवतील, यातही ती मात्र शंका नाहीये. तेच गोलंदाज आहे ज्यांनी 2 चौकार ज्यांच्या विरुद्ध मारले, त्यांनी मात्र 2 विकेट त्याच्यानंतर मिळवताना देखील पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ संपतोय, 47 झाल्यात. येस सर, बॅटिंग पॉवर प्ले तसा वापर आता केला जाणार आहे. 47 झाले. 3 ओव्हरचा खेळ म्हणजेच काय तर अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. रायनल इथुरला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आमंत्रित करण्यात येत आहे. ज्या गोलंदाजाच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर त्या पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या, पण तरी देखील हे कॅप्टन कडून त्याला सांगण्यात येत आहे की मित्रा, तू माझ्या संघातला सर्वोत्तम गोलंदाज आहेस. अनेक वर्षापासून आपण जे काही मिळवलंय तुझ्या बळबुतावरती मिळवलंय. पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू आहे, पण आता विवेकला चांगलं काम करून दाखवावं लागेल. संघ थोडासा अडचणीत जरूर आहे, पण चांगला खेळ विवेक यांनाही करून दाखवावा लागणार आहे. यावेळेस पहिलाच बॉल, त्या पहिल्या बॉलला बॅट घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आणि विवेकच्या बॅटमधून हा पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट. आलोय खेळाला, दाखवतोय खेळ, आलाय षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार देखील. हाही खेळाडू जर पाहिलं तर जबरदस्त ऑलराऊंडर आहे. गुडघा टेकवला, फुल टॉस भेटला आणि या फुल टॉसला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. विकेट गेल्यात याचा दबाव आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकायचा आहे, ही रणनीती. गुडघा टेकून सिक्सर मारलाय पठ्ठ्याने. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. प्रिन्स ऑफ भिवंडी, आणि ते नाव तुम्हाला कधी मिळतं
जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता तेव्हा तुम्हाला ते नाव नक्कीच मिळतं आणि असाच खेळ आता अजूनही त्यांना खेळत राहावं लागणार आहे, सातत्याने करावं लागणार आहे. षटकार आलाय, पहिल्याच बॉलवरती आलाय. आता मात्र रायनल इथून कमबॅक करेल की आणखी एक चांगला स्ट्रोक आपण विवेक शिलारच्या बॅटमधून पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड 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 अपील केली जाते. हा कमबॅक आहे आणि हा कमबॅक रायनुलचा पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर का होणार नाहीये, कारण पठ्ठ्यानी पुढच्या बॉलवरती प्रतिउत्तर दिलाय, प्रति हल्ला केलाय. विवेक बॅक टू द डग आउट. असा गोलंदाज आहे जो मात्र या उत्तम संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धा या उत्तम टीमला रायनल इतूरने जिंकून दिल्यात आणि ग्रामीण धमाका सुद्धा दरवर्षी उत्तमसाठी रायनलने गाजवलेली आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आला खरा, परंतु दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर त्यांनी पाय पकडला आणि पाय बरोबर मिडल स्टंपच्या समोरच होता आणि त्याच्यामुळे पंचांच्या मनात कोणतीही दुविधा नव्हती आणि त्यांनी बोट आकाशाकडे केलंय. विकेट आली आहे. धावसंख्या अजूनही चिंतेची बाब नाही आहे, कारण 5वी ओव्हर सुरू असताना 53 झाल्यात, परंतु विकेट जशी जशी एक एक येते ना, दबाव फिल्डिंग टीम बॅटिंग टीमवरचा सुद्धा वाढू शकतो. आता विकास पाटील आलेत खरे, परंतु बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे, चांगली रंगलेली आहे, चांगली रंगलेली आहे. रणनीत्या मनीषजी दोन्ही बाजूला अगदी तयार झालेले आहेत. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी काय होतं तर यूट्यूब नसल्या कारणाने आपल्याला त्याच्या प्लॅनिंग नव्हत्या करत येत. आता प्रत्येक टीमच्या व्हिडिओ आपल्याकडे आहेत. कुणाचे प्लस पॉईंट काय, कुणाचे मायनस पॉईंट काय, त्या व्हिडिओ पाहून सुद्धा आपण आकलन करू शकतो आणि तसे प्लॅनिंग करू शकतो. आता पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती जदायला. इथे देखील आपण पाहिलं तर ती ऍक्शन आहे ना, ती ऍक्शन इथे असमंजस्यमध्ये पाडते, पण इथे डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केली जाते, लाऊड अपील केली जाते आणि पंच सांगतात जाऊयात आता आपण आपल्या तिसऱ्या पंचांकडे आणि पाहूयात बॅटरनी क्रीज क्रॉस केली आहे की मात्र त्याच्या अगोदर यष्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात रायनल कडून. ओ हो, अगदी महत्वाचा क्षण असणार आहे. हिट आहे, हिट तर झालाय, परंतु ते क्रीजच्या आतमध्ये आहेत की बाहेर आहेत हे तिकडे पाहायचं आहे. थ्रो करताना थोडासा संत गतीने केला, एवढंच मात्र. कदाचित तो आणखी वेगात होऊ शकला असता, तरी सुद्धा पाहूया. हिट तर झालाय, हेही तेवढंच महत्वाचं आहे. इकडे आणखीन एक फलंदाज थोडासा डेंजर झोनमध्ये पाहायला मिळतो आहे. मोठ्या प्रमाणावर मात्र प्रेक्षकांनी गर्दी केली आहेत, लांबून लांबून आलेले आहेत. हे क्रिकेट प्रेमी आजोबा सुद्धा एक मॅच पाहायला आलेत. अगदी बरोबर म्हटलं सर, कारण क्रिकेटच्या खेळाने आपल्याला हे नेहमी शिकवलं की क्रिकेटच्या खेळामध्ये वयाची मर्यादा नाही आहे, ती कधीही नाही आहे. मग अगदी तुम्ही पाहताना 8 ते 10 वर्षाचे चिमुकलेही आपल्या वडिलांचा हात धरून बोट धरून आलेले आहेत. इट्स नॉट आउट. बॅटर सेफ आहेत, म्हणजेच काय तर बचावलेत. हा तो ऍक्शन रिप्ले, वा अप्रतिम, दर्जेदार. बॅट अगदी पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये आली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर यष्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या. आणि त्यानंतर हा जो बॉल बैठक शॉट, त्या शॉटवरती षटकार आला आणि त्यानंतर रॉयनलने हा बॉल थोडासा कमी गतीचा टाकला, थोडासा डीप होणारा टाकला आणि तिथे पायचीत लेग बिफोर द विकेट. विकेट त्यांना मिळाली. आता हा पुढचा बॉल आहे तेवढाच महत्वाचा असणार आहे. 54 54 झाल्यात, पण 5 विकेटही गेल्यात. वा वड बॉल, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल, फुलर लेगचा बॉल, थोडासा बाहेरच्या दिशेला कटवणारा, पूर्णपणे असमंजस्यतेमध्ये टाकलाय. डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कटर्सचा वापर देखील करताना पाहायला मिळत आहे. दबाव निर्माण केलाय. पहिल्या बॉलवर 6 आणि त्यानंतर रायनल इतूरचं जबरदस्त कमबॅक. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील बॅटची हलकीशी इनर एज लागते आणि त्यानंतर बॉल अगदी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच राहतोय. फक्त सिंगलच मिळणार आहे. 55. यस, कमबॅक केलंय. इकडे रायनल इतूर महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली. त्यांनी 55 वर 5 झालेले आहेत. आता डावाचा अंतिम टप्पा येऊ लागलेला आहे. मोठे मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहे. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. एक अगदी समुद्रालगत असणारं उत्तन आणि दुसऱ्या बाजूला डोंबिवलीचं महत्वाचं गाव वडवली. यावेळेस यश उद्ध्वस्त. रायनल अजून एक वेळा घातक मारा, यशच्या बाहेर. 1 मोर डाऊन, अजून एक विकेट रायनलच्या खात्यात. वा 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 वा, रायनल किती जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यांना संधी दिली आणि मग काय, त्यांनी दांडी 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 गुल केली. यष्टी वाकवली देखील, उद्ध्वस्त करून टाकली आहे. विकास यांना माघारी परतावं लागतंय. त्याच्यामुळे तुम्ही संधी दिलीत प्रतिस्पर्ध्याला, तो तुमच्यावर तुटून पडतो. विकेट आणखीन एक आलेली आहे. उत्तनने ला जबाब कमबॅक केलाय. दांडी गोल.
वा अप्रतिम दर्जेदार काय गोलंदाजी करतात राहिनुल देखील. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र अशी गोलंदाजी पुन्हा एकदा या फिंगर्स मध्ये त्या हातामध्ये ही खिला ही जादू आहे आणि ती जादू संपूर्ण मैदानावरती गोलंदाजीच्या मार्फत आपली दाखवतोय राहिला. अप्रतिम गोलंदाजी यॉर्कर आणि तो देखील ऑन द स्पॉट. अप्रतिम. ओ हो स्टंप उखडणं काय म्हणतात ना तेच इकडे पाहायला मिळालं. स्टंप मात्र गरगर गरगर असा गोल फिरला आणि लांब जाऊन पडला. एवढ्या जोरदार पद्धतीने यॉर्कर आठवण झाली जगत विख्यात वेगवान गोलंदाजांची. ज्या पद्धतीने हा बोल्ड आउट केलाय त्यांनी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 55 झाल्यात. 11ची सरासरी आहे. आता दुसऱ्या बाजूला वडवलीला या 2 ओव्हर खेळून काढायच्या आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर या 2 ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्या देखील द्यायचं आहे. उत्तन इकडे काय म्हणत असेल आणखी 20 एक चालतील त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि वडवली म्हणत असेल अजून 20 पेक्षा जास्त आल्या पाहिजे. पाहूया काय होईल. 25 ते 30 धावा झाल्या तर चांगली फाईट पाहायला मिळणार आहे कारण विवेक सारखा गोलंदाज आहे तर संघामध्ये. अगदी आपण कमलेशची गोलंदाजी अनेक वर्षापासून पाहिलेली आहे. त्यालाही चांगलं कार्य करावं लागणार आहे. पण मात्र आता हे पहिले जे 12 बॉल तुम्हाला खेळायचे आहेत ना ते अतिरिक्त महत्वाचे आहेत. ते जास्ती महत्वाचे असणार आहेत. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा यॉर्कर टाकला. त्या बॉलवरती हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. मिड विकेट वरती खेळाडू येतोय. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ते थ्रो थोडासा वाईडिश आपण पाहिलात पण चांगला अडवलाय बॉलला. 2 धावा इथे देखील कंप्लीट करण्यात येत आहेत. आता इथून हा संयमाचा खेळ थोडासा सरसावत आता इथून थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. येस इकडे हा बॉल जर पाहिलं तर अगदी जमीन लगत खेळला. ऑन साईडला ढकलला. विकेट येत आहेत त्या थांबवायच्यात आणि त्याचे प्रयत्न या ठिकाणी आहे. सिंगल डबल्सवर देखील भर पाहायला मिळतोय. अंतिम टप्पा आहे. फुल टॉस बॉलला देखील ऑन रिजनलाच खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित टाइम इथेही बॉलला केला जात नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे कारण वेगादी बॉल होता. व्यवस्थित टाइम इथे देखील झालेला नाहीये. काव कॉर्नरवरती चांगली फिल्डिंग. सिंगल मिळणार आहे आणि त्या सिंगलच्या साह्याने धावफलकही आता पुढे जात आहे. धावा बनल्यात 58. 58 धावा बनल्यात सर धावफलकावरती. 58 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 2 बॉलवर मोठा फटका नाही आला त्याच्यामुळे प्रतीक गरे यांचा प्रयत्न हाच आहे धावसंख्येला कंट्रोल करायचं. परंतु बॅटर म्हणतायत आम्हाला इकडे सिंगल डबल कावीना घ्याव्या लागतील. पुढचा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केल्या बॉलला. चांगला फटका. इपेक्षा कव्हरवरून खेळाडू येतोय. येऊन पकडेल बॉल फेकी करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळणार आहे. उत्तनकर आलेत सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि जेव्हा त्यांचा सपोर्ट मिळतो ती फिल्डिंगही अव्वल दर्जाची केली जाते. पहिल्या 3 बॉलवरती फक्त 4 दिल्यात प्रतीकनी. येस मोठ्या प्रमाणावर आज सुद्धा जसं काल घोषित केलं होतं आम्ही प्रेक्षक जे हस्तलिखित बॅनर घेऊन येतील त्यांच्यासाठी सुद्धा पुरस्कार आहेत. हा शॉर्ट बॉल होता. इथे पुल करण्याचा प्रयत्न. पाची हलकीची कडा. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. बॉल निघालाय अगदी दन 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 करत येतोय चौकार. या चौकाराने धावफलक आता मात्र धावतोय वडवली ब्ली. त्यांनाही माहित आहे महत्वाची मॅच आहे. चांगले धावफलक बनवणं गरजेचं आहे. आलाय चौकार. थोडीशी उसळी पाहायला मिळाली होती आणि पाठीमागच्या बाजूला खेळलाय. जागा बनवली जिकडे कोणतेच फिल्डर नाही आहेत. गॅपमध्ये बॉल गेलाय. कोंडी केली होती ती कोंडी फुटताना पाहायला मिळते. चौकार येताना पाहायला मिळतोय जो खूप गरजेचा होता वडवलीसाठी. इथे देखील आपण पाहिलं तर मोठी बॅट स्विंग केली होती. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अगदी बॉल उसळी घेत नाही तेही तेवढं महत्वाचं आहे. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर प्रत्युत्तर डॉट बॉलने दिलंय गोलंदाजांनी. अप्रतिम बॉलिंग. ऑफस्टमच्या बाहेरची लाईन लेंथ. त्या लाईन लेंथ वरती चांगला अटॅक केला जातोय. चांगलं प्रत्युत्तर प्रतीकने दिला. आता हा शेवटचा बॉल असणार आहे. 63 धावा लागल्या धावफलकावर. पण गो शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती आक्रमण प्रहार आणि अटॅक काय म्हणतात ते दाखवलंय. शेवटचा बॉल त्यावरती प्रहार आलाय. षटकार त्या शेवटच्या बॉलवरती. आत्ता मात्र खेमा खुश आहे वडवलीचा. विकेट गेल्यानंतर सुद्धा रन येत आहेत आणि हा बॉल जर पाहिला तर अगदी प्रतीकने स्लॉटमध्येच केला होता. ओव्हर पिच मग पॉवर जनरेट केली. बॉलला खूप लांबवर पाठवलंय बॅटर कल्पेश पाटीलने. षटकार इकडे खेळलेला आहे. जबरदस्त कमबॅक होताना पाहिलं मिळालं. आता वाटत होतं की हा जो चौकाराने षटकार होता पुन्हा वडवलीला मॅच मध्ये आणलाय. लांब लचक मारलेला हा स्ट्रोक इकडे पाहिला मिळालाय. खुश तर असतील कारण टीमसाठी खेळतायत गावासाठी खेळतायत. विशेष म्हणजे यानंतर होणारी महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकळण, केतन म्हात्रे कॅप्टन आणि आयकॉन आहेत. प्रथमेश म्हात्रे आणि आशिष मेरोल, संदीप पाटील साहेबांची टीम असणार आहे. त्याचबरोबरीने वसीम भाई फॅन क्लब इंडिया RCC पेठ, सोहेल शेख कॅप्टन आहेत. उस्मान पटेल, विश्वजित ठाकूर मोठ्या, तर टीमचे ओनर आहेत वसीम भाई पारकर, बानकोट मंडणगड रत्नागिरी. आणि या दोन्ही टीमला टॉससाठी शेवटचा कॉल असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. प्रत्येकाला माहिती आहे महत्वाची मॅच. आणि आता हे उर्वरित 6 बॉल, चंद्रकांतजी शेट्टे सर, आता हे 6 बॉल कसले आहेत? तर हे 6 बॉल भविष्याचे, भवितव्याचे आणि तुमचं भविष्य काय असणार या स्पर्धेमध्ये त्याचे हे शेवटचे 6 बॉल असतील. लाईफ इन एन्जॉय रिसॉर्ट 4141. जर लगातारचे 3 षटकार मारले, मिडन ओव्हर टाकली गेली, अर्धशतक टाकलं गेलं, जो खेळाडू हा कारनामा करेल त्या खेळाडू आणि त्याच्या कुटुंबातील त्याच्या बरोबर 5 जणांना मात्र या रिसॉर्टवर जाण्याची संधी मिळणार आहे. एक स्टे देखील असणार आहे आणि खूप साऱ्या खेळाडूंनी हे कारनामे केलेले आहेत. तर याच्यासाठी देखील सज्ज राहा. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. कॅच पकडणार एका हातात, त्याच्यासाठी जर पाहिलं तर ब्रँडेड शूज आहेत. 2 हातात कॅच पकडा, आपल्यासाठी पारितोषिक आहेत. यूट्यूबला पाहतायत त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. खूप सारी पारितोषिकं आहेत आजच्या रात्री सुद्धा. हा पहिला बॉल, इथे देखील पुन्हा एकदा वाडी शॉर्टकटचा वापर केला होता. गॅपमध्ये ढकलला बॉलला, एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू येतोय, भरपूर अंतर कव्हर करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा दडपण आणि प्रेशर टाकला आणि फेकी ही मग थोडीशी अवांतर झाली. 2 धावा कंप्लीट. हा दडपणाचा खेळ. इकडे थोडासा अगदीच त्यांनी स्टार्ट घेतली नसती तर मणीची दुसरी रन झाली असती का? नसती झाली. स्टार्ट घेतली, रिस्क घ्यावीच लागते आणि त्यानंतर ओव्हरथ्रो सुद्धा झाला. 2 रन आल्यात. रिस्क घ्यावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. नेहमी आपण हेच म्हणतो ना की क्रिकेटचा खेळ हा तुमच्या फिजिकल फिटनेसपेक्षा जास्ती तुमच्या मेंटल टफनेसचा आहे. तुमच्या 2 कानांच्या आतमध्ये मधोमध असलेल्या त्या मस्तिष्काने जास्ती खेळला जाणारा हा खेळ. 71 झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल आडव्या बॅटनी पठ्ठ्यानी पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. आणखी एक हाय व्होल्टेज लांबच लांब मारलाय. आला आणखी एक षटकार. वा 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 वा. आणि हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला खेळावं लागतं, मोठे स्ट्रोक खेळावे लागतात. आघाडीचे बॅटर माघारी परतलेत, परंतु तुमच्यासाठी संधी आहे. लांबून खेचला, खेचून मारला, प्रेक्षकांमध्ये पाठवला आणि गावासाठी खेळला हा फटका षटकाराचा. वाह. पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी पाहतच राहावं. मंत्रमुग्ध करणारा, अगदी प्रेमात पाडणारा क्रिकेटचा खेळ आणि प्रेमात पाडणारी ग्रामीण धमाका बिग बॅशची स्पर्धा देखील आहे. मग तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला भरघोस पारितोषिक आहात, पण तुम्ही जर क्रिकेटचे रसिक असाल फक्त मॅच पाहण्यासाठी या, एखादी कॅच पकडा आणि ब्रँडेड शूजही घेऊन जा. आणखी काय हवंय? स्वप्नाची पूर्तता केली जाते, ती ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचं नाव ग्रामीण धमाका बिग बॅश आहे. षटकार मारलाय, शुभमनी मारलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर जास्ती शफल झालायत. पंचांकडे पाहतायत, वाट बघतायत आणि यस इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर यस, तिसऱ्या पंचांची मागणी, कारण फलंदाजाला असा अंदाज आहे की हा वाईट बॉल असावा, त्यामुळे त्यांनी ती मागणी केली. अंतिम टप्प्यात मॅच आलेली आहे. एका बाजूला बॉलला डॉट करण्याचा प्रयत्न, एका बाजूला बॉलला मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न. पहिलाच डाव चांगलाच रंगलाय आणि प्रेक्षकांनी आता मैदान फुलायला लागले. मग अगदी आपण पाहिलं तर रात्रीच्या 2 वाजेपर्यंत प्रेक्षक गॅलरीमध्ये ना तुम्हाला जागा मिळणंही कठीण असते. यानंतरच्या मॅचेसही तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूही पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर ग्लोबल स्टार केतन मात्र इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. याचीही चर्चा सुरू आहे या स्पर्धेमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल हाताळला, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं, हा तो ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. वा, अप्रतिम डिसिजन. अगदी ऑफ्टम आणि लेक्समच्या मधोमध बॉल होता. भरपूर जास्ती वन बॉलला मिळाला नाहीये, जिथून तो कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक केला. षटकारानंतर या कमबॅकचीही आवश्यकता होती. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. 77 झाल्यात. फाईट करण्यासाठी, लढण्यासाठी, झगडण्यासाठी जो स्कोर हवाय तो मात्र आत्तापर्यंत मिळालाय टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. सिंगल नक्कीच कंप्लीट करण्यात आली, वेगाने करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा फेकी, थोडीशी अवांतर. हे दडपण आहे, हे प्रेशर आहे आणि या दडपणाखाली अनेक खेळाडूचा खेळ थोडासा कमकुवत होताना आपण पाहिला. 2 ऍड केल्या जातील.
79 धावा लागल्या धावफलक्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. शेवटचं षटक म्हणजे काय, तर शेवटचं षटक हे हनामारीचं षटक म्हटलं जातं. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त फटकेबाजी केली जाते, फक्त आक्रमण केलं जात आहे आणि त्याची प्रचिती देणारी बॅटिंग शुभमयी करून दाखवतोय आपल्याला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. 79 धावा लागल्यात. पुढचा बॉल ऑन रिजन वरती. इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. खेळाडू सज्ज आहे, तिथे चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल नक्कीच मिळणार आहे. आता फेकी मात्र अप्रतिम आहे. फक्त एकच धाव मिळेल. 80 धावा लागल्यात आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. EVNनी या षटकात एक षटकार जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर देखील कमबॅक करताना पाहिलं मिळालेलं आतापर्यंत 11 रन त्यांनी खर्च केल्यात. 80 जसं तुम्ही म्हणालात 80ची मॅच चांगली होणार आहे, परंतु आता डावाचा शेवट काय होणार, कारण कल्पेश जर पाहिलं तर 14वर शुभम, 12वर या 7व्या विकेटसाठी महत्त्वाची पार्टनरशिप खूप लक्षात ठेवतील वडवलीकर. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉलही यॉर्कर टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी, फक्त दिशा दाखवली आहे बॉलला. चांगली फिल्डिंग केली जाते. तिथे डीप मध्ये बॉल अवाकाच्या बाहेर निघालाय. अवाकाच्या बाहेर तो बॉल निघालाय. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. आता वडवलीकरही खुश असतील. त्यांनाही माहित आहे की आपल्या टीमनी फायटिंग टोटल नक्कीच उभारलाय. 84 धावा धाव फलकावर झाल्यात. बघता बघता पहिला डाव संपलाय. 84 झालेल्या आहेत. 7 ओव्हरचा खेळ संपला. सुरुवातीची चांगली सुरुवात, 2 ओव्हरच्या 32, त्यानंतर आल्या विकेट. त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र रन मात्र करताना पाहायला मिळाले अंतिम टप्प्यात या टीम. आणि अंतिम टप्प्यातील या बॅटिंगमुळे धावसंख्या गेली ती 84. विजयासाठी पाहिजे 85. आणि वेळ झालाय यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा टॉसचा. जाऊयात कुणाल दाते सरांकडे. इट्स अ टॉस टाइम आणि आता टॉस केला जाणार आहे. मी राजेश गोपाळ कराळे यांना विनंती करेन. राष्ट्रीय कुस्ती पंच आहेत, क्रीडा प्रमुख आहेत आडगाव, क्रीडा शिक्षक आहेत विद्यामंदिर कोणचे. आपल्याला विनंती, आपण या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. राजेश कराळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सेकंड मॅच. सोहेल कॉल करेल. टेल कॉल केलेला आहे आणि येस टेल सिटीज. धन्यवाद राजेश कराळे साहेब, आपण टॉससाठी इथे उपस्थित राहिलात. सोहेल थोडंसं इकडे या. सोहेल, मागच्या वर्षी उलकावणी दिली आहे स्पर्धेने, सातत्याने आपण पाहतोय तुमचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय. राहतो की कातील तुम्हाला म्हटलं जातं. संध्याकाळच्या सत्रामध्येच आता सामना सुरू होणार आहे. टॉस जिंकला निर्णय काय घेणार आहात? फील्ड फर्स्ट. कसं वाटतं माहोल या वर्षीचा या ग्रामीण बिग बॅश लीगचं ज्या पद्धतीने आयोजन केले 70-70 स्पोर्ट्सने, त्याचबरोबर वरुण एस पाटील फाउंडेशन आणि वरुण पाटील साहेबांनी? दादा, बिग बॅशचा जेवढा कौतुक केला तेवढा कमी आहे. एक छोटासा उदाहरण देईल. हिरेला जेवढा आपण घसतो ना तेवढा तो चमकत जातो, तसा हे आपला ग्रामीण धमाका आहे. या वर्षी ती एक स्वप्नपूर्ती होईल असं वाटतंय. हो, नक्कीच. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. नेक्स्ट मॅचमध्ये जीत माझ्याबरोबर आहे. जीत, तुमच्याही बाबतीत काहीसा तसाच प्रवास राहिलाय, कारण एवढे सगळे दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. ऑलमोस्ट 32 टीम क्वालिफाईंग राऊंडमध्ये खेळल्यात. त्याच्यानंतर कुठेतरी 2 संघ जे क्वालिफाय झालेत ना, ते क्वालिफाईंग राऊंडमधून आलेले आहेत. एक अर्नाळाचा संघ आणि एक दिव्याचा संघ. तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतच आलेलात. तुम्ही जिंकला असता टॉस तर काय केलं असतं, आणि जे क्वालिफाईंग राऊंड आम्ही खेळवलेत त्याच्यानंतर क्वालिफाय झालेल्या टीम, त्याबद्दल देखील तुझं मत? टॉस जिंकला तर फिल्डिंग घेतली असती. आणि मी आता तारीफ बाईशी तेच बोलत होतो की बऱ्याचशा टीम आहेत की प्रत्येक टीमला इथे खेळावं असं वाटतं, आणि त्यांना भरपूर कॉलसुद्धा येत होतात. त्यांनी ते आता सांगितलं मला. आणि नक्कीच असं आयोजन असेल आणि अशा पारितोषिक असतील, असं ग्राउंड असेल, असं मंच भेटत असेल तर प्रत्येक संघ ग्रामीण हा इथे खेळण्यासाठी इच्छुक असेल, आणि मग ती एंट्री कितीही असू देत. खरंच एक ग्रामीण संघासाठी खरंच खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, आणि अशी स्पर्धा खरंच एक स्वप्न आहे प्रत्येक ग्रामीण प्लेअरसाठी. कसं वाटतोय माहोल या वर्षीचा, आणि त्यातल्या त्यात किती तयारी केली या वर्षी टीम वाकडने या स्पर्धेमध्ये खेळत असताना? कारण संदीप पाटील साहेबांची तुमची टीम आहे, पलक एंटरप्राइजेसच्या नावाने तुम्ही दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळता. नक्कीच या टुर्नामेंटसाठी आम्ही उत्सुक होतोच, आणि तयारी खूप चांगली आहे आमची. नवीन नवीन यंगस्टरची भरणी आहे या वेलेस संघामध्ये, पण नक्कीच आम्ही या टुर्नामेंटसाठी आम्ही 100% एफर्ट देत असतो, आणि खरंच मजा येईल या खेळाला. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या मॅचमध्ये टॉस नुकताच झालेला आहे आणि टीम
RCC पेठ म्हणजेच वसीमभाई फॅन क्लब इंडिया RCC पेठ या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक महत्त्वाचा सामना आहे. पाहूया कुठला संघ जिंकतोय. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. पहिला डाव आपण पाहिला. पहिल्या डावामध्ये ऋतिक पाटीलच्या 13, ओमिकिनी यांच्या 9, विशाल पाटील यांच्या 14 आणि कमलेश पाटील यांच्या त्याचबरोबर 3, विवेक शेलार 7 म्हणजे पडझड झाली होती. परंतु त्यानंतर कल्पेशच्या 18 आणि शुभम पाटील यांच्या 12 यांनी डाव सावरला आणि 7 ओव्हरमध्ये 84, 85चा पाठलाग करायचा आहे. तर एक बऱ्यापैकी आव्हान, म्हणजे हे जास्त मोठंही नाही आहे आणि छोटंही नाही आहे या आव्हानाबाबतीत म्हणायचं झालं तर. रायनल इतूर 2 ओव्हर 26 आणि 2 विकेट घेतल्या. महत्त्वाचे गोलंदाज आहेत लोकेश मीना 1 ओव्हरमध्ये 12, 1 विकेट त्यांनी घेतली. लोकेश चव्हाण 1 ओव्हर 5 आणि 1 विकेट. अप्रतिम बॉलिंग केली होती. मॅचला कलाटणी देणारं षटक राहिलं. प्रतीक गऱ्या 2 ओव्हर 24, 2 विकेट आणि EVN मेंडोसा 1 ओव्हर 15 विकेट नाही. पहिली विकेट 21ला, दुसरी 34, तिसरी 46, चौथी 47, पाचवी 53 आणि 6वी 55ला विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 84 झाल्यात, 85 करायच्या आहेत. माझ्याबरोबर मनीषजी बागले सर आहेत. त्याचबरोबर रन कशा प्रकारे बनल्या गेल्यात ते वॅगन इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी षटकार चौकार जास्तीत जास्त कशा पद्धतीने, चौकार मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या ऑन साईडला देखील पाहायला मिळाले, ऑफ साईडला पाहायला मिळाले, फाईन लेग क्षेत्रामध्ये काय पाहायला मिळाले आणि आता दिवे लागलेले आहेत. लख प्रकाश मैदानामध्ये पडताना पाहायला मिळेल. अगदी संध्याकाळचं हे सत्र पाहायला मिळत आहे. सूर्यास्ताला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. उत्तनची टीम दाखल होताना पाहायला मिळतील. बॅटर ज्या खेळाडूने देखील उत्तनचं नाव केलं, अगदी भारतभर ज्याच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली, मॅकमिलन पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला अलवरचे सुपरस्टार लोकेश देखील पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण सध्या तरी पाहतोय पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकलन ची संघ मालक म्हणजे संदीपजी पाटील साहेब येथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आपण करूयात. ते देखील वाट पाहत आहेत आपल्या संघाचा खेळ कसा केला जाईल. पण त्या अगोदर आपण इथे पाहतोय की आता ही मॅच कुठे आहे, तर मॅच अगदी थोडीशी डोलामान परिस्थितीमध्ये नक्कीच असणार आहे. 85 धावा, एक फायटिंग टोटल आहे. पॉवर प्ले तो कसा खेळताय ते जास्त मॅटर केलं जाणार आहे. महत्त्वाची मॅच आहे, पहिली मॅच, कारण या लीग मॅच आहेत आणि असंही आम्ही पाहिलं दारावे आणि गोरसई या अशा टीम आहेत पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा त्या क्वालिफाय झालेल्या आहेत. धाकटी डहाणूच्या बाबतीत देखील ही गोष्ट पाहायला मिळाली. या 3 टीम अशा आहेत ज्या पहिली मॅच जिंकून सुद्धा सुपर 8ला क्वालिफाय झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एखादी मॅच हरली तरी या फॉर्मॅटमध्ये क्वालिफाय होता येतं. नाहीतर नॉर्मली आपण ज्या नॉकआउट मॅच होतात त्याच्यामध्ये काय होतं, बराचसा प्रवास करावा लागतो, आयकॉन देखील बऱ्याचशा लांबून येतात. एखादी मॅच हरलो की परत बाहेर जावं लागतं आणि या लीग मॅचमध्ये तो चान्स मिळाला. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये तो चान्स टीमला मिळाला. यामध्ये तुम्हाला जास्त ओव्हर खेळायला मिळाल्या, म्हणजे 7-7 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. इकडे 13 लाखाचा पुरस्कार पाहायला मिळाला. 2 4 व्हीलर देखील मिळत आहेत, 2 2 व्हीलर देखील मिळत आहेत. म्हणजे रेलचेल आहे. हे झालं खेळाडूंसाठी. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप काही आहे. कॅच पकडा आणि पारितोषिकं मिळवा. एका हातात कॅच पकडा, ब्रँडेड शूज मिळवा. त्याचबरोबरीने प्रेक्षक जर आज हस्तलिखित बॅनर घेऊन आले असतील तर त्यांच्यासाठी आकर्षक पुरस्कार तिकडे सुद्धा आहेत. तर असे खूप सारे पुरस्कार त्यांच्यासाठी सुद्धा आहेत, खेळाडूंसाठी सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे आपण पाहिलं तुम्ही चांगला खेळ केलात, मग ते 50,000 रुपयेही तुम्हाला मिळणार आहेत. आणखी काय हवंय? मग या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कौतुक करावं तेवढं कमी असणारे वरुण एस पाटील साहेब असेल, त्याचबरोबरीने आपली संपूर्ण टीम 70-70 असणार आहे आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती वेग 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 प्रचंड आहे. अपील केली जात आहे. पंच दोन्ही हात समांतर करत असताना इथे वाईड नक्कीच घोषित करतायत. पण मात्र इथे काय घडणार आहे, इथे सगळ्यांचं लक्ष पंचांकडे त्याचबरोबर कॅप्टनकडे. आणि येस, बॉल अदळलाय कुठे, तर बॉल पायाला अदळतोय. आणि यामध्ये आपल्याला कौतुक कुणाचं करायचं तर कौतुक त्या बॅटरचं करणंही तेवढंच गरजेचं आहे. ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट. येस, चांगली सुरुवात केली आहे. डॉट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते. वेग प्रचंड पाहायला मिळाला. चेंडूच्या लाईनमध्ये नाही पाहायला मिळाले. पहिलेच थोडेसे शफल झाले होते, त्यानंतर पायाला बॉल लागलाय आणि यष्टिरक्षकांकडे गेलाय. यावेळेला फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय. तिकडे 1 रन मिळेल. मेन गेटवर ज्या गाड्या
कौतुक असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी फुलटॉस बॉल होता. वेगाने नक्कीच बीट होत असताना आपण पाहिलं तर शॉटच्या कव्हरवरून आपण पाहिलं खेळाडू येत आहेत आल्यानंतर फील्ड केला जातोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगली सुरुवात होताना पाहायला मिळते. विवेक भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. ISPL मध्ये सुद्धा सर्वाधिक वेगवान चेंडू ISPL मधील जर कुणाच्या नावावर नोंद आहे तर यांच्याच नावावर पाहायला मिळते. परंतु दोन्ही तेवढेच जबरदस्त ओपनर आहेत. बॅटिंग ओपनिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे दोन्ही ओपनर आहेत. समोर विवेक आहेत. पुढचा बॉल वेगाचं उत्तर पुन्हा एकदा वेगाने देण्याचा प्रयत्न केला होता. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल खेळाडू आलाय. विकेट मिळते. वडवलीकरांचा जल्लोष आता पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट आणि त्या पहिल्याच ओव्हर मध्ये विवेकला मिळते यश, मिळते विकेट. विकेट मिळताना पाहायला मिळते. आयकॉनला आउट केला. विवेकला सुद्धा आयकॉन म्हणून का घेतलं ते सिद्ध करतायत. लोकेश सारखा एक उत्तर भारतातील एक जबरदस्त बॅटर स्वस्तात बाद झालाय आणि तो प्लस पॉईंट वडवली बीचचा देखील इकडे पाहायला मिळतोय. समोर केलेला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता आणि तो प्रयत्न फसला. तुमच्या किंचितचा बाहेरचा बॉल गुडघा टेकून समोर खेळायला गेले परंतु टायमिंग नाही झालंय आणि पहिला धक्का पहिली विकेट आली आहे उत्तम टीमची. वेगळ्या वेगळ्या अँगलने देखील हे चित्र पाहायला मिळत आहे. पहा एकाच वेळेला दोन भाऊमुद्रा देखील टिपल्या जात आहेत. गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. विवेक शेलारचं सेलिब्रेशन का नाही होणार सेलिब्रेशन कारण त्यांचा परफॉर्मन्स आहे. मोठी विकेट स्वस्तात माघारी पाठवली आहे आणि ती विकेट मिळते. खऱ्या अर्थाने ही लढाई तर बेस्ट वर्सेस बेस्टची होती. ही रायव्हलरी आणि ही कॉन्टेस्ट पाहण्यासाठीच आपण सगळे इथे जमलेलो आहोत. पण मात्र आता इथून चांगला खेळ खेळणंही तेवढंच गरजेचं आहे. नवीन बॅटर नवीन पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता त्यांनाही अगदी ते सगळं काही कानमंत्र देण्यात येत आहेत. कसा खेळ करायचा आहे, विवेकचे जे उरलेले चेंडू आहेत त्यांच्या विरोधात तुला खेळ कसा करायचा आहे यावरती चर्चा नक्कीच झाली असेल. आणि हे जे तुम्ही पाहताय सूर्यास्त वा अप्रतिम दर्जेदार. मग क्रिकेटचा खेळ तर तुम्ही तो दर्जाचा पाहतातच आहात पण त्याचबरोबर हे सगळे काही जे दृश्य तुम्ही पाहतायत ते अगदी तुमच्या मनात विस्मरून राहतील आणि ते नेहमी राहतील याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीम 70-70चा राहिलेला आहे. गुड कॅमेरा वर्क. अगदी मात्र मग कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा आहे. मग आता टेनिस बॉलचं विश्वही खूप मोठं केलं जात आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅटची हलकीशी गडा लागते का पंचांकडे अपील केली जाते. विवेकचं सेलिब्रेशन या विकेट्स आहेत आणि या बॅक टू बॅक विकेट्स आहेत. हे त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. तोही खुश आहे. त्याला माहिती आहे 85 झालाय त्याचा बचाव करायचा आहे. मला पुढून लढायचं आहे कारण माझी निवड आयकॉन म्हणून झाली आहे आणि बॅक टू बॅक विकेट घेत असताना ते त्यांनी सिद्ध करून त्याच्या बॉलिंगनी दाखवलंय. वा 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 विवेकची बॉलिंग लाजबाब आणि ऋतिकचा कॅच अफलातून पाहायला मिळतोय. नवीन बॅटर नवीन आले परंतु त्यांना लवकरात लवकर माघारी देखील परतावं लागतंय आणि दुसरा धक्का देखील इकडे पाहायला मिळाला. विवेकचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेरून किंचित आतमध्ये येणारा बॅटची कडा आणि मग एका हातामध्ये काय जबरदस्त कॅच घेतलाय. अख्खं वडवली गाव सध्या नाचत असेल कारण 2 विकेट आलेले आहेत आणि एक जबरदस्त लक्षात राहील अशी कॅच पाहायला मिळाली कारण विरुद्ध बाजूला जाऊन ही कॅच घेणं सोपं नसतं यष्टीरक्षकांसाठी सुद्धा आणि त्यांनी ते केलंय. जबरदस्त कॅच. चांगला झेल टिपला. अप्रतिम झेल टिपला होता. अगदी आपण पाहिलं तर हा तो ऍक्शन रिप्ले हे ते एक्सप्रेशन्स आपण बॉलचे पूर्णपणे जोर लावलाय बॉलवरती. फिंगर्सलाही थोडंसं आपण पाहिलं तर सरळ हाताने डिलिव्हर केला जातोय. त्यानंतर हे तुम्ही एक्सप्रेशन विवेकचे पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. तोही खुश आहे. त्यालाही माहिती आहे की आता मला इथून मात्र ती मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनत करतोय करून दाखवतोय संघासाठी. का निवड झाली आहे त्याची प्रचिती देतोय. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिक बॉल अप्रतिम होता दर्जेदार होता पण तो बॉल अगदी लाईनच्या थोडासा बाहेर. प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडातनं ते निघालाय कारण यॉर्कर थोडासा अगदी सेंटीमीटरनी सर मिस झालाय. हा तोच गोलंदाज आहे ISPL मध्ये सगळ्यात वेगवान 145च्या वेगाने गोलंदाज ज्यांनी चेंडू टाकला होता तेच आहेत हे भिवंडीचे खेळाडू. पुन्हा एकदा वेगेचं उत्तर. व्हॉट अ शॉट. काय स्ट्रोक खेळलाय. बॉलला सरळ दिलंय पाठवून. फॉलिंग स्वीप लाजवाब मंत्रमुग्ध करणारा हा स्ट्रोक आहे. वा 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 दर्जा. आणि टाळ्या कमी वाजल्यात असं वाटतंय या स्ट्रोक साठी. उत्तनकर जिथे आहात तिथून जोरदार वाजवा टाळ्या. व्हॉट अ स्ट्रोक. काय दर्जेदार फटका खेळलाय. षटकाचा अंत बघा कसा केला जातोय. विवेकच्या प्रश्नाचं उत्तर असं द्यावं हे सिद्ध केलंय. आलाय षटकार.
जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळाला. अगदी हा स्ट्रोक खेळत असताना पप्पू तोडकर, कृष्णा सातपुते या सगळ्यांची आठवण झाली. अशाच पद्धतीचा स्ट्रोक इकडे बारला गेलाय आणि एक जबरदस्त फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. सिक्सर आलाय, दबाव हटवला या शेवटच्या बॉलवर. 2 विकेट ज्या महत्वाच्या होत्या. लोकेश गुडगा टेकून समोर मारायला गेले, तिकडे फसले. पहिली विकेट, विवेकचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं आणि नवीन आल्या आल्या एक डाव्या बाजूला जात असताना ऋतिक पाटीलने पकडलेली एक अफलातून कॅच, हे देखील महत्वाचं राहिलं. आणि त्याच्यानंतर दबावाला हटवण्याचं काम केलंय बॅटरने. अभिषेक आलेत आणि सांगतायत मी आलो आहे. काय खेळ आहे तो स्ट्रोक, अगदी अजूनही तुमच्या डोळ्यांच्या समोर राहील. आणि हे तुम्ही पाहताय 70-70 स्पोर्ट्स फॅक्टरी, ज्यामध्ये तुम्हाला मग तुम्ही खेळ कुठलाही खेळत असा, त्याचे इक्विपमेंट्स तुम्हाला हव्यात, त्याच्या जर्सीज हव्यात, तर नक्कीच इथे त्या बनवल्या जातात. आणि मग तुम्हाला त्याबद्दल आपण नक्कीच चंद्रकांत सर फ्रँचायझीचाही उल्लेख केला होता, ती देखील हवी असेल तर त्यासाठी तुम्ही देखील कॉन्टॅक्ट करू शकतात खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती. पण सध्या तरी जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे ही मॅच सुरू आहे. ही मॅच हे सांगते की ही पहिलीच मॅच अशी होणार की पहिली मॅच राहणार लक्षात, कारण 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर षटकार आला, त्यामुळे 9 धावा बनल्या, पण विवेकनी 2 विकेट्सही घेतल्यात. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश येत आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटनीस खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता, थोडेसे शफल झाले होते, नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मी इथे एक धाव ऍड केली जाईल, 10 धावा लागताय धावफलक्यावरती. दबाव आहे अजूनही बॅटिंग टीमवर. त्याचं कारण आहे, जरी 6 मारला असेल 2 महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत. आणि 7 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या वेळेला तुम्ही 85 धावांचा पाठलाग करायचा तर पॉवर प्ले त्यासाठी तुमचा महत्त्वाचा आहे. विकेट थांबवणं गरजेचं आहे, पॉवर प्लेचा फायदा घेणं गरजेचं आहे. विवेकने लाजबाब ओव्हर केली आहे, 2 महत्त्वपूर्ण विकेट तिकडे घेतल्यात. आणि दुसऱ्या बाजूला कमलेश पाटील हे सुद्धा मात्र एक दर्जेदार गोलंदाज आहेत. ग्रामीण क्रिकेटमधील एक अफलातून गोलंदाज, या टॉप आघाडीच्या गोलंदाजांमध्ये या गोलंदाजाचं नाव बरीच वर्ष आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे गॅपमध्ये बॉल निघून चाललाय. अगदी दन 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 करत निघालाय. काय स्ट्रोक केलं, थोडीशी जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरचा रिजन निवडला आणि तिथे फक्त गॅपमध्ये बॉल ढकललाय. चौकार येतोय, अप्रतिम. चांगला स्ट्रोक इकडे खेळताना पाहायला मिळाले. अभिषेक या नावाची चर्चा, टप्पा ऑप्टमच्या किंचितसा बाहेर, थोडेसे मागे हटले, पाठीमागच्या पायावर थोडासा जोर दिला आणि बॉलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय. 4 धावा वसूल केल्यात. 2 स्ट्रोक मारले ना, दोन्ही लाजबाब मारलेत. आणि चर्चा अभिषेक पाटील या नावाची आता सुरू झाली आहे. चर्चा कधी होते, तुम्ही परफॉर्मन्स करता. मग यासाठीच तर तो केला होता ना टास्क, की हा प्लॅटफॉर्म मिळावा आपल्या ग्रामीण क्रिकेटर्सला, आणि तो मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता. इथे थोडीशी गती नक्कीच कमी केली होती, पण तरी देखील ती 1 रन मिळते. चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. चौकारानंतर सिंगलने प्रत्युत्तर चांगलं, 15 धावा लागल्यात धावफलकावर. हो, अगदी तुम्ही म्हटलं तसं गती कमी केली होती. तयारीत होते ऑलरेडी हा फॉलिंग स्वीप करण्याच्या, परंतु पाहिलं की आता गती कमी आहे, मग काय एक तरी घेतली पाहिजे आणि ते त्यांनी केलं. इकडे आपण हे ओनर कक्ष आहे, जनक राजा NP, अगदी वारे साहेब त्या ठिकाणी, पांडुरंगजी वारे साहेब देखील त्या कक्षात पाहायला मिळतात. ओनरसाठीचा हा खास कक्ष आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. हो, जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. वाह, रुपेश तिकडे होते, त्यांनी पकडले कॅच. थांबलेत अगदी शेवटपर्यंत ते खेळाडू तिथेच थांबलेत. ते सांगतायत पहा, अगदी सगळं काही फेर माझ्याकडून करण्यात आलं, पण तरी देखील आपण आपल्याकडे सगळं काही सुदृढ आहे. हे जे कॅमेरा वर्क आहे, जे SD कॅमेरेज आहेत, आणि त्याच्या माध्यमातून अगदी दूध का दूध पाणी का पाणी कशाला म्हणतात ना, ते तुमच्या स्क्रीनवरती दाखवण्यात येत आहे. येस, जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे, कारण मात्र कुणावरती अन्याय होता कामा नये याची दक्षता आपण त्या पहिल्या मॅच पासून, पहिल्या बॉल पासून घेतलेली. आणि याचं कौतुक करावं तेवढं कमी आपल्या टीम 70-70चं असणार आहे. प्रत्येक बॉल टिपलाय, प्रत्येक खेळाडू काय करतोय त्यांचे एक्सप्रेशन टिपण्यात आलेत. आणि मग त्याचबरोबरीने जेव्हा तुम्ही हे ग्रामीणचं क्रिकेट खेळता तेव्हा मात्र हे अशा दर्जाचं टेलिकास्ट, अशा दर्जाची स्पर्धा, त्याचबरोबर एवढं मोठं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतं ना, मग मात्र इथे अनफेअरिटी कुणावरती होणार नाही याचीही दक्षता आमच्या संपूर्ण टीमने घेतलेली आहे. दोन्ही बॅटर्स अगदी वाट पाहत आहेत की कॅच पकडत असताना त्या रोपला पाय कुठेतरी थोडासा स्पर्श झाला आहे का. बघा ना सर,
क्रीडांगण एवढं मोठं आहे, पण मात्र अगदी सेंटीमीटर आणि इंचेसवरती मग ते तुम्हाला सगळं काही बघावं लागतं ना, की बॉल जेव्हा तुम्ही हँडल केलात तेव्हा तुम्ही त्या रोपच्या जवळ होतात, रोपला स्पर्श झालाय की नाही झालाय. स्पर्श झाला असेल तर षटकार मिळू शकतो, नाही झालाय तर बॅटरला परतावं लागणार आहे. महत्त्वाचा डिसिजन असणार आहे. महत्त्वाचा डिसिजन असणार आहे, कारण बॅटर सुद्धा तेवढेच महत्त्वाचे स्ट्राईकवर. मॅकमिलन गोविंद एक जबरदस्त बॅटर आहेत, मॅच विनर आहेत, या टीमचे पोस्टर बॉय आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागले, या क्षणावर देखील लागलेलं आहे. पहिल्याच मॅचमध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल का, याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये मिळेल, कारण 85 तेवढ्याही मोठ्या नाही आहेत. आपण 90, 95, 110 याचा पाठलाग होताना देखील इकडे पाहिलेला आहे. मग अगदी बरोबर म्हटलं सर, तुम्ही चुरशीचा विचार करताय, तुम्ही चुरशीबद्दल म्हणताय ना, मग जेव्हा तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला ती चुरस नेहमीच पाहायला मिळते. रुपेश होते डीपमध्ये, मिड विकेटवरती रुपेश होते, त्यांनी झेल नक्कीच टिपलेला आहे, पण त्यावेळेस झालंय नक्की काय. आणि अगदी आपण चुरशीची चर्चा केली होती. मग जेव्हा तुम्ही ते ग्रामीणचं क्रिकेट खेळताना सर, अगदी ग्रामीणचं क्रिकेट जेव्हा खेळत असता, जेव्हा ते गावाचं नाव तुमच्या जर्सीवरती लिहिलेलं असतं, तेव्हा प्रत्येक खेळाडू जे 11 खेळतात ते त्या प्रतिष्ठेसाठी खेळतात. ते हारणं, ते जिंकणं ते तुमच्या हातात कधीही नसतं, पण ते प्रयत्न चांगले करणं ते तुमच्या हातात असतं. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणत आलोय ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. त्याची प्राप्ती कधी होते, जेव्हा तुमचे प्रयत्न चांगले सुदृढ आणि निष्पाप भावनेने केलेले असतात. इट्स आउट, बॅटर आउट आहे, कॅच फेअर आहे आणि आता मॅकमिलनलाही मैदान सोडावं लागणार आहे, कारण फेअर कॅच पकडली आहे रुपेशनी. हा तो ऍक्शन रिप्ले अगदी तुम्ही थोडासा स्लो मोशन मध्ये पाहताय, हा तो ऍक्शन रिप्ले, नंतर थोडासा झूम इनही करण्यात आलेला आहे आणि इट्स अ फेअर कॅच. अप्रतिम कॅच टिपली आणि यामध्ये कॅचही तेवढीच चांगली आहे, पण त्याचबरोबर त्या कॅमेराचं वर्कही तेवढंच चांगलं होतं. गुड कॅमेरा वर्क, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिसरी विकेट आलेली आहे, तिसरा धक्का बसलाय 15 या धावसंख्येवर. मॅच अजूनही संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. पॉवर प्लेची ओव्हर अजूनही सुरू आहे, दुसरी ओव्हर सुरू आहे, परंतु अभिषेक पाटील एका बाजूने चांगले खेळतात आणि लोकेश आलेत बॅटिंगसाठी. लोकेश चव्हाण, पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करतील. एक जबरदस्त बॅटर आहेत. कमलेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. आयकॉन आल्यात आणि पहिलाच बॉल गतीमध्ये खूप चांगलं परिवर्तन केलं होतं कमलेशनी. अप्रतिम बॉल हाता आला, अगदी फुलटॉस बॉल आहे, पण तो देखील सर थोडासा डीप होणारा बॉल होता. अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. हो, पहिल्या बॉलवर ते रेडी नव्हते की आता मोठा स्ट्रोक खेळायचा, कारण पहिलाच बॉल जर पाहिलं तर फुलटॉस आला होता. फक्त ढकलायला गेले, नाही शक्य झालंय आणि डॉट बॉलने सुरुवात झाली आहे त्यांच्या विरुद्ध. अप्रतिम आत्मविश्वास पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. गॅपमध्ये बॉल चांगला, फिल्डिंग चांगली करावी लागणार आहे. पायानी का असे ना बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय, हे जास्ती महत्वाचं होतं. 2 धावा नक्कीच तिथे मिळतील, पण त्याचबरोबर धावफलकही आता पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा लागल्यात धावफलकावरती. 3 विकेट्सही नक्कीच गेलेल्या आहेत, पण 17 धावा बनल्यात धावफलकावरती. 17 धावा धावफलकावर आहे, 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 85चा करायचा पाठलाग. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, कारण अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 10,83,676 सबस्क्रायबर मोठ्या. आणि जर 84 ज्यावेळेला होतील 10 लाख, त्यावेळेला मात्र पुन्हा 5 भाग्यवान प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी आपण खास गिफ्ट घेऊन येणार आहेत आणि त्यांची नावे देखील या ठिकाणी घोषित करणार आहोत. अशा पद्धतीने पुढील 3 दिवस मोठ्या प्रमाणावर गिफ्टसुद्धा असणार आहेत. त्याच्यामुळे आमच्याबरोबर जुडलेले राहा, मॅचचा आनंद घ्या आणि मैदानातही या आणि खूप सारी पारितोषिके जिंका. आणि घरी बसलेल्या असाल तर, आणि अजूनही आपण 70 स्पोर्ट्स सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून ते सबस्क्राईब करा. अभिषेक एका बाजूला आहेत, लोकेश एका बाजूला आहेत. 30 बॉलमध्ये 68 करायचे. मॅच चुरशीची होणार यातही ती मात्र शंका नाही. आणि पुन्हा एकदा आपण आता बॉलिंग ट्रॅकवरती विवेक यांनाच पाहतोय. ती पहिली ओव्हर अप्रतिम राहिली. त्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त त्या शेवटच्या बॉलवरती ते आक्रमण, आणि आता हा तो ॲक्शन रिप्ले. अप्रतिम फिल्डिंग, अगदी त्यांनी शेवटपर्यंत पाहिलं. आपण रीच होत नाहीये, पायाच्या साईने बॉल अडवण्याचा प्रयत्न करूयात. अडवला बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या खेळाडूने येऊन साथ दिली आणि तो रिले थ्रोही करण्यात आला होता. चांगली फिल्डिंग. हा बॉल यॉर्कर, अप्रतिम यॉर्कर टाकलाय विवेकनी.
तो जो शेवटचा बॉल अभिषेकनी मारलेला षटकार तो नक्कीच विवेक यांना आठवत असणार आहे की काय अप्रतिम षटकार हाताळला. आता मला प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता असेल आणि काय सुरेख प्रत्युत्तर दिलंय सर यॉर्करनी. वा वा वा, मागील जो षटकार मारला होता अगदी कृष्णा सातपुते यांच्या स्टाईलमध्ये मी म्हटलं तर तो पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पाठीमागच्या बाजूला खेळला होता, अंदाज घेतला होता आणि आता हे त्याचं प्रत्युत्तर होतं. चांगल्या बॉलनी सुरुवात केली, यॉर्करने सुरुवात केली विवेकने. पण आता पुन्हा एकदा अभिषेकने आपण पाहिलं तर फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता आणि इथे हिट विकेट झालेत का? हिट विकेट इथे झालेले आहेत का की मैदान सोडावं लागणार आहे अभिषेकला? या गतीने या वेगाने पुन्हा एकदा बीट केलाय. यस, हिट विकेट आहेत. विवेकने प्रत्युत्तर दिलंय, काय अप्रतिम प्रत्युत्तर दिलंय आणि बॅटर इथे हिट विकेट स्वरूपाने होत आहेत बाद. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळायला गेले आणि फसले. अभिषेक खूप चांगली बॅटिंग करत होते परंतु लवकरच ते माघारी देखील परत त्यांना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा तोच फटका, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न करत असताना हा फुलटॉस कुठेतरी झेपला नाही त्यांना आणि तो खेळत असताना ते पडले आणि फॉलिंग स्वीप करताना पडले खरे परंतु त्यांची बॅट जी आहे ना त्याच वेळेला तोल गेला आणि बॅट स्टंपला लागली आणि इकडे बाद होताना पाहायला मिळतात. चांगले खेळत होते परंतु दुर्दैवीरित्या बाद झालेले आहेत. विकेट आली आहे, ही वडवलीसाठी जमेची बाब. अगदी नशिबाची तुम्हाला साथ मिळणं तेवढंच गरजेचं असतं ना, कारण आपण पाहिलं तर नशिबाची साथही तेवढंच गरजेची असते. विवेकची पहिली विकेट लोकेश मीना यांना समोर खेळत असताना बाद करताना पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन यांची पकडली, ऋतिकने गफलातून कॅच आणि त्यानंतर जर पाहिलं अभिषेक पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळत असताना स्टंपला बॅट मारून आऊट झाले. अशा 3 विकेट घेतल्या विवेक यांनी. मग मात्र आता फायफरही त्यांना मिळू शकतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 3 विकेट्स मिळाल्यात या षटकामध्ये. बॉल झाले 2, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे पण आता इथून संयमाने खेळण्याची आवश्यकता असणार आहे. टीम उत्तनलाही माहिती आहे विवेकच्या ओव्हर त्या उर्वरित 4 बॉलवरती आपण संयमाने खेळलं, अनुषंगाने खेळलं आणि जर आपण आक्रमण नाही केलं, विकेट नाही दिली तर मात्र पुढच्या गोलंदाजावरती आपण अटॅक तसा करू शकतोय आणि तसं करावं लागणार आहे. कारण जर गरजेचा विचार केला तर 68 म्हणजेच काय 68 धावा त्याही आवश्यक आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉलला फक्त फ्लिक केली आहे, दिशा दाखवली. ऑन रिजन वरती खेळाडू आहे, मिड विकेट वरती चांगली फिल्डिंग केली जाते, फक्त सिंगल मिळणार आहे आणि इथे ही 1 धाव ऍड केली जाईल धाव फलकेवरती, ज्याची आपण चर्चा करत होतो की अगदी विवेक यांना तुम्ही शांततेने संयमतेने खेळण्याची आवश्यकता आहे आणि असा संयम इथे आता बॅटरनी दाखवलाय. त्यांनाही माहिती आहे उर्वरित गोलंदाज जे येतील त्यांच्यावरती आक्रमण करू शकतोय आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. करावं देखील लागणार आहे, हार मानून चालणार नाहीये. काही चौकार काही षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील आणि ते खेळावे देखील लागणार आहे. वर्षभर सगळ्याच टीम वाट पाहतात या मॅचची, या स्पर्धेची, तर तुम्हाला बेस्ट द्यावं लागेल. कितीतरी टीम आम्ही पाहिल्यात, सुरुवात चांगली नाही झाली परंतु शेवट चांगला केला, त्याच्यामुळे हार मानून चालणार नाहीये. 4 विकेट गेल्यात हरकत नाही, बाकीच्यांनी खेळायला लागणार आहे. आमचे संघमालक देखील, सगळ्या टीमचे संघमालक महत्त्वाचे आहेत. या प्लॅटफॉर्मवर संधी ज्या संघांना देत आहेत त्यांचंही कौतुक करावंच लागणार आहे आणि खेळाडूंना त्या जी संधी आहे त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. इथे देखील प्ले अँड मिस, अगदी अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली जात आहे. वा विवेक, काय बॉल हाताळलाय, वेग प्रचंड आहे. असाच वेगेचा मारा म्हटलं जात नाही, असंच ते आपण ISPL मधला तो बॉल आठवा आणि हाई बॉल यावरती देखील वेग प्रचंड, जणू काय टेस्ट मॅच लाईन वरती गोलंदाजी केली जात आहे. वड बॉल, वा वा वा, अगदी गुडले स्पॉटवर टप्पा पाहायला मिळतोय आणि तिकडनं उसळी आणि त्याचबरोबरने स्विंग देखील पाहायला मिळाला. लाजबाब, दर्जेदार गोलंदाजी. चेंज ऑफ पेस इथे हलकसं गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आणि आणखी एक डॉट बॉल आलाय. मग हे सगळे मिश्रण असतं, हे व्हेरिएशन असतं, तुमच्याकडे पहा किती गरजेचे आहेत. रिव्ह्यू घेतलाय आणि तेही आपण आता चेक करणार आहोत, पाहणार आहोत, ती पाहणी केली जाईल. व्हाईटसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेण्यात आलाय, पाहणी केली जाणार आहे. बॉल त्या रिटर्न क्रिशा थोडासा बाहेर आहे की त्याच्या आतमध्ये आहे, पंचांचं म्हणणं आहे इट्स अ फेअर बॉल. पण आता इथे रिव्ह्यू चेक करणार आहोत, किती महत्वाची ती 1-1 धाव आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पण अजूनही या षटकामध्ये आपण पाहिलं तर यस, आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये, या स्पर्धेचे संकल्प करते ज्यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे.
वरुण पाटील साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सभागृह नेते आणि भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश नावाची क्रांती ज्यांनी केली, वरुण पाटील साहेबांचं इकडे आगमन होत आहे. हे भव्य दिव्य अशी स्पर्धा आज मात्र रेकॉर्ड स्वतःचेच मोडत पुढे निघालेली आहे. 70 स्पोर्ट्सच्या बरोबरीने वरुणजी पाटील साहेब आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ, हे सगळ्यांनी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. योग्य बॉल कळवला जातोय. वरुण पाटील साहेब, आपलं स्वागत असेल. रिव्ह्यू लॉस झाला तेही तुमच्यापर्यंत कळवणं गरजेचं आहे आणि वरुणेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. हे सगळं काही जे आपण चुकीचे दिवस पाहतो ना टेनिस बॉल क्रिकेटला, ते आणण्यामागे सगळ्यात मोठं नाव म्हणजे वरुणेश पाटील साहेब आणि त्यांची ही फाउंडेशनही असणार आहे. त्यांच्यासोबतच आमच्या टीम 77 डेजचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल वेग प्रचंड, इथे देखील प्ले अँड मिस. पुन्हा एकदा समजलाच नाहीये बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्या फुलर लेन्थचा बॉल टाकण्यात येतोय. आही डॉट बॉल टाकलाय, पण मात्र प्रेक्षकांनो या गोलंदाजाची बॉलिंग आवडली असेल, हा वेगवान चेंडू आवडला असेल तर विवेक शेलारसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. काय खेळ केलाय. वाह, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं विवेक यांनी. जणू काही ऑप्शनच्या बाहेर लोकेशला बांधून ठेवले की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी त्यांनी सातत्याने केली. वरुण पाटील साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे. संजयजी कराळे आहेत मंचावर, मान्यवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. कोण गाव सातत्याने चर्चेत आहे आणि कारण भारतातील ग्रामीण क्रिकेटसाठीची सर्वोत्तम स्पर्धा मात्र आणि सर्वात मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा आज मात्र कोणगावमध्ये सातत्यानेच या चौथ्या पर्वात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अगदी प्रेक्षकांनी फुलून जात आहे. या भव्य दिव्य आयोजनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही येत आहेत आणि आयोजकांची मेहनतही पाहायला मिळते. धावफलक जर पाहिला तर इकडे ओव्हर संपतायत त्या 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली 18. थोडीशी संत गतीने निघालेली आहे. मग थोड्याच वेळाने संपूर्ण भिवंडीकरांसाठी आउटलेट मॉल ऑफ इंडिया हाही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग त्याचं देखील आता सध्याच्या काळावधीमध्ये आपण पाहतोय ऑलवेज ऑन डिस्काउंट असेल. सर्वात मोठा हा मॉल, मग तुमच्यासाठी सगळं काही सुखसुविधा अगदी तुमच्या घराच्या जवळ आता तुम्हाला पाहायला मिळतील. आउटलेट मॉल ऑफ इंडिया आणि हे सगळे काही जे आपले आपण भिवंडीचं कायाकल्प पाहतोय, त्याचबरोबरीने हे क्रिकेटचं कायाकल्प पाहतोय, या सगळ्यांमध्ये वरुणेश पाटील साहेब, त्यांची फाउंडेशन आणि हे संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. पण जाऊयात आता मैदानाच्या दिशेने, जिथे 18 बॉलचा खेळ झालाय, विकेट गेल्यात 4, धावा झाल्यात 18 आणि जिंकण्यासाठी 24 बॉलचा खेळ शिल्लक, ज्यामध्ये करायच्यात किती तर 67 धावा अजूनही तुम्हाला करायच्या असतील. आता कसा हल्ला केला जाईल, तो कोणाकडून केला जाईल, कसे प्रत्युत्तर दिले जातील, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय सर या ओव्हरमध्ये. आता पाहूयात या बॅटिंग पॉवर प्लेला किती मोठ्या प्रमाणाने तुम्ही कॅपिटलाइज करतायत. या बॅटिंग पॉवर प्लेवरती किमान 15 धावा हा टार्गेट असू शकतो दोन्ही बॅटर्सचा, पण आता तेही धावा बनवणं किती गरजेचे असेल. ऋतिक येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूयात ऋतिक कशी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. हे तुम्ही स्प्लिट स्क्रीनवरती एका दिशेला तो बॅटर आहे ज्याला चांगली बॅटिंग करायची आहे, दुसऱ्या दिशेला तुम्ही गोलंदाजालाही पाहताय, त्याच्याही खांद्यावरती मोठी जबाबदारी आणि दोघांच्याही खांद्यावरती जबाबदारी कसली आहे तर ती जबाबदारी आपल्या गावाच्या नावासाठी आहे. आणि त्या नावासाठी जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा मात्र तो खेळ खूप दैदिप्यमान होतो. त्या खेळामध्ये सगळं काही झोकल्या जातं. त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे आणि ती जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं नाव ग्रामीण धमाका बिग बॅश आहे. हा पहिला बॉल समोर खेळल्यात. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या टप्प्यावरती बॉल निघालाय आणि बॉल जातोय मैदानाच्या बाहेर, येतोय पहिल्या बॉलवरती चौकार. वाह, टार्गेट करणं गरजेचं देखील आहे. विकेट आल्या म्हणून काय झालं, अजूनही मॅच संपलेली नाही आहे. या ओव्हरमध्ये एक 15 रन आल्या तर मॅच बनेल. थोडासा पुढे असणारा बॉल ओव्हर पिच केला आणि त्याला समोरच्या दिशेने एव्हियन मेंडोसा यांच्या बॅटमधून 4 धावेसाठी पाठवलाय. अशा प्रकारचे काही फटके उत्तनला सुद्धा मॅचमध्ये आणणार आहे. खेळावंच लागेल, मॅचमध्ये आणावंच लागेल, टीमला संघर्ष करावाच लागणार आहे. संघर्षाशिवाय काही मिळत नाहीये. तो संघर्ष सुरू आहे एव्हियनचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा वाईट होता, थोडासा बाहेर होता, ऑप्शनच्या बाहेर होता. त्याला शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत असताना आपण पाहिलं चांगली फिल्डिंग केली जाते 30 सर्कलच्या आतमध्ये. फक्त सिंगलच मिळणार आहे. एका धावेने धावफलक पुढे. धावा लागल्यात 23 धावफलकावर. खूप महत्त्वाचे असेल ही ओव्हर. या ओव्हरमध्ये जर काही रन बनल्या आणखी मॅच बनवू शकते, कारण अजूनही 22 बॉलमध्ये 62. मॅच थोडीशी लांब गेली आहे, संपली नाही आहे. या 4 बॉलमध्ये जर का 2-1 मोठे फटके आले मॅच बनवू शकते. ऋतिक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून ती अपेक्षा सुद्धा असणार आहे. परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल.
क्रिकेटच्या खेळामध्ये मग जेव्हा तुम्ही त्या गावासाठी खेळता, त्या ग्रामीण स्पर्धेमध्ये खेळताना, तेव्हा सर ती मॅच कधीही संपलेली नाहीये. याच अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागतंय, कारण सगळेच पाहतायत ना तुमच्या घरामध्ये. आता मात्र छोट्या स्क्रीनवरती नाही तर सगळ्याच्या टी व्हीवरती हे टेलिकास्टही पाहायला जात आहे. आणि सध्या तरी तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. वरुणेश पाटील साहेब आहेत, त्यांच्यासोबतच अनेक मान्यवरही आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या संकल्पनेतनं त्यांनी देखील अगदी आपण पाहिलं तर ते स्वप्न पाहिलं होतं की आपल्या ग्रामीण क्रिकेटर्सला, आपल्या खेळाडूंना एक त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देऊयात. आणि ते व्यासपीठ काही छोटं मोठं नाही तर ते व्यासपीठ असं भव्य दिव्य देऊयात की त्या व्यासपीठाची, त्या खेळाची, त्या स्पर्धेची दखल आणि त्या खेळाची, त्या स्पर्धेची दखल संपूर्ण अखंड हिंदुस्थान घेईल. आणि ती घेतही देखील. अगदी 13 लाख रुपयाचं पारितोषिक, 2 4 व्हीलर्स आहेत, 2 2 व्हीलर्सही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. येस, ग्रामीण बिग बॅश हा झेंडा ज्याप्रमाणे आज फडकतोय ना, तो झेंडा अगदी गेल्या 3 वर्षापासून या 4थ्या पर्वामध्ये आहोत आणि आता अनेक पर्व हा झेंडा असाच फडकत राहील, यात ती मात्र शंका नाही आहे. चला, थोडंसं स्पीडअपही करण्याची आवश्यकता आपल्याला असणार आहे, कारण ती वेळेची अवधी त्याचंही पालन करणं तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले, पहिल्या बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार आला, त्यानंतर सिंगलही आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे. 22 बॉल 62 करायचे आहेत, मजा येणार आहे. लोकेश आता स्ट्रायकिंग एंडवरती, आयकॉन खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. चांगला खेळ त्यालाही करावा लागेल. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा लागत असताना विकेट किपरनी चांगला प्रयत्न केला होता, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघालाय. कॅच ड्रॉप. हो 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 हो, इकडे एक संधी होती, इकडे एक संधी होती. हे लोकेश असे बॅटर आहे, एकदा का संधी मिळाली, मैदानाच्या लांब आणि कितीतरी लांब स्ट्रोक मारायची क्षमता आहे या बॅटरकडे, भयानक बॅटिंग करण्याची क्षमता आहे. परंतु त्यांना संधी मिळाली आहे. एक चांगला बॉल जरूर पाहिला मिळाला होता, परंतु त्याच्यावर विकेट येता येता राहिली. आता पाहूयात लोकेश काय करतायत, हे देखील पाहण्यासारखं असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग केली जाते. अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग रीते काही करून दाखवतोय. वडवलीकर थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत, मग त्यांच्याकडून टाळ्या आल्या तर मात्र आणखी खेळ चांगला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये ऋतिक यांच्याकडून पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल, मागील बॉलवर संधी सुटली तरी सुद्धा मात्र जोमाने, त्वेषाने ही कामगिरी, ही गोलंदाजी ऋतिक सध्या करतायत. चेंज ऑफ पेस, इथे हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी आपण पाहिलं तर खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफ वरती थोडेसे वाईडिश तैनात करण्यात आले होते आणि सिंगल इथे देखील मिळणार आहे. त्या पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 19 मध्ये आता 61 हवेत. वाह, चांगली गोलंदाजी. लोकेश सारख्या फलंदाजाला या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉलवर विवेकने रोखलं आणि आता जर पाहिलं तर अजूनही बांधून त्यांना ठेवलेलं आहे. आणि ते कुणी केलंय तर ते ऋतिक यांनी केलंय. चांगली गोलंदाजी करतायत, परंतु तरी सुद्धा मॅच संपलेली नाहीये. 19 मध्ये 61 पाहिजेत, त्याच्यामुळे बॅट तर फिरवावीच लागणार आहे उत्तनला सुद्धा. अशाही मॅच बनताना आम्ही पाहिलंय. शेवटचा बॉल असेल आता हा बॅटिंग पॉवर प्लेचा. समोर खेळलेत, पुन्हा एकदा अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा थोडीशी मिस टायमिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. मिड ऑफ वरती चांगली फिल्डिंग केली जाईल. सिंगल इथे देखील मिळणार आहे. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा लागल्यात धावफलक्यावरती, 4 विकेट्सही गेलेल्या आहेत. पण मात्र आता हे जे 18 बॉल आहेत, हे 18 बॉल तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याचे आहेत, कारण त्या 18 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 60 धावेची आवश्यकता असेल. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 60-20च्या सरासरीने रन बनवायच्या. सातत्याने हवाई यात्रा करावी लागेल. बॉलची सुरुवात चांगली नाही झाली, थोडीशी पडझड झाली, त्याच्यानंतर सावरावं लागेल. आणि ही ट्रॉफी आहे ग्रामीण धमाका बिग बॅचच्या सीझन 4ची, ज्याच्यासाठी मात्र इकडे सातत्याने मात्र या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सातत्याने ही गोल फिरणारी ट्रॉफी कोणत्या बाजूला जाईल, इकडे भिवंडीच्या बाजूला जाईल, ठाण्याच्या बाजूला जाईल, तिकडे मीरा भाईंदर, वसई, रायगड, त्याचबरोबर डोंबिवली, कल्याण डोंबिवली. यस बागले साहेब, तुम्ही म्हणताय कल्याण डोंबिवली, हो आमचं तिकडेही लक्ष आहे. तर चोहो बाजूने म्हणजे कोणत्या दिशेला जाणार ते मात्र बाकी आहे, परंतु ही ट्रॉफी चर्चेत आहे. अगदी बरोबर म्हटलात. मग सगळी काही लढाई ती या ट्रॉफीसाठी आहे. खूप कमी अशा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकलात ना तर ते बँजो पथक तुमच्या गावाच्या वेशीवरती तयार असतात. त्यातील ही एक स्पर्धा आहे, ग्रामीण धमाका बिग बॅश. आणि आता या स्पर्धेमध्ये 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 60 धावेची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडविकेटवरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग केली जाईल, फक्त मिळणार आहे सिंगल. पाहूया काय होईल.
अजूनही मॅच संपलेली नाहीये. बॉलची हवाई यात्रा पाहिजे. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. उत्तम सुद्धा हार मानणारी टीम नाही आणि लोकेश चव्हाण राजपूत, ज्याला लोकेश चायना देखील म्हटलं जातं, बॅटिंग करावी लागेल आता त्यांना सुद्धा. कमलेश एक जबरदस्त बॉलर आहे, परंतु लोकेशची स्ट्रेंथ मोठी आहे आणि त्याचसाठी मात्र उत्तर प्रदेश वाया दिल्ली दाखल झालेले आहेत भिवंडीमध्ये. पाहूया काय होईल. समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहेत. ओहो हो, इकडेही टायमिंग नाही झालाय. बॅटच्या टोकाला बॉल, बॅट वेगात फिरली, रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. वडवली मॅचच्या दिशेने वाटचाल करायला लागली आहे. प्रयत्न अजूनही करावे लागतील. कमलेश काय गोलंदाजी करतोय, वा अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी कमलेशही करून दाखवतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, डावखुऱ्या हाताचा बॅटर, त्या अँगलचा वापर करण्याचा प्रयत्न. हा तो ऍक्शन रिप्ले अगदी रिटर्न क्रिसच्या समोरच बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉल. ओहो हो हो, आणखीन एक वेगवान बॉल. हे वडवलीचे बॉलर काय जबरदस्त बॉलिंग करतायत. आयकॉनला मात्र जागेवर पकडून ठेवलाय, हालचाल करायची नाहीये असाच आदेश कदाचित दिलाय की काय. अशी बॉलिंग इकडे त्यांच्याकडून पाहायला मिळते. जबरदस्त करावा लागेल. लोकेशला कमबॅक करावा लागेल. एक मोठा फटका त्यालाही खेळावा लागणार आहे, कारण त्यालाही माहिती आहे तो त्या गावाला रिप्रेझेंट करतोय. त्याचेही मोठ्या संख्येने समर्थक आले आहेत. आणखीन एक चांगला बॉल. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या या होतील या बॉलरसाठी. समोर आयकॉन आहेत, परंतु हे वडवलीचे बॉलर काय जबरदस्त. वडवली बी चेंज द गेम, गेम चेंज करायला आम्ही इकडे आलोय असं सांगतायत आणि जबरदस्त कामगिरी देखील करतायत मौलिक 11 वडवली बी. आणि त्याच्यामुळे सचिनजी कदम आणि भरत मेहर सर यांचे आगमन झालेलं आहे. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेला बिग हिट. अशा प्रकारचे फटके खेळायला ओळखले जातात लोकेश चायना. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. चांगला स्ट्रोक, चांगला स्ट्रोक. इथे गोलंदाजांनी चूक अशी केली की तो बॉल अगदी स्लॉट मध्ये टाकला. मग मात्र स्लॉटचे बॉल लोकेश सारखा खेळाडू तो कसा सोडेल. बॉलला हवाई यात्रेला पाठवून दिले. 6 धावा आल्यात आणि मात्र आता इथे सुरुवात केली जाते की काय, करावी तर लागेलच. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे. लगातारचे 3 डॉट बॉल, त्यानंतर सिक्सर आलेला आहे. लोकेश बॅट मधून आलेला आहे. लांब लचक स्ट्रोक खेळलाय लोकेश. अशाच प्रकारचे स्ट्रोक कित्येक स्पर्धांमध्ये खेळतात लोकेश. यो हो हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. अफलातून बॉलिंग पाहायला मिळते. त्याच्यानंतर षटकाराचं प्रत्युत्तर काय दिलं, एक खूप लांब मारला आणि त्याच्यानंतर मात्र इकडे पाहायला मिळत आहेत अप्रतिम कामगिरी करत असताना जबरदस्त कमलेशची बॉलिंग पाहायला मिळाली. हा प्रति हल्ला लाजबाब होता, लाजबाब होता. संपूर्ण संघाचं कौतुक करावं लागणार आहे. विशेष म्हणजे बॉलिंग अटॅकचं कौतुक करावं आपल्याला लागणार आहे. काय गोलंदाजी केली आहे. ज्या 4 विकेट्स घेतल्या त्या देखील अप्रतिम. ही जी पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळत होती, थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकंसं परिवर्तन केलं, चांगली कॅच पकडण्यात आली. त्यानंतरची विकेट आपण पाहतोय आणि ऋतिकची पकडलेली कॅच इनसाइड एज, बॉल अप्रतिम आतमध्ये आला. त्यानंतर कमलेशचा हा बॉल, इथे देखील चांगला फटका खेळला. शेवटच्या क्षणाला ती कॅचही तेवढीच अप्रतिम पकडण्यात आली होती रुपेशकडून. पुढचा बॉल, या बॉलवरती देखील आपण पाहिलं हिट विकेट स्वरूपाने. तो वेग प्रचंड, त्यावरती अगदी आपण हेच म्हणतो ना सर की हा क्रिकेटचा खेळ हा तुमच्या 2 कानांच्या आतमध्ये असलेला, मधोमध असलेला त्या डोक्याने, त्या मस्तिष्काने खेळला जातो आणि विवेकने त्याचा पुरेपूर वापर केला. फुलटॉसचा बॉल थोडासा डीप होणारा खिचून काढला बॅटरला आणि त्यानंतर मग मात्र आउटलेट मॉल ऑफ इंडिया याची ही चर्चा सुरू आहे. संपूर्ण भिवंडीकर आणि त्यांच्या माध्यमातून ही चर्चा. मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल 52. षटकार चौकाराची आतषबाजी केली. टीम मॅच मध्ये येऊ शकते. यावेळेला दिशा दिली आहे आणि हा बॉल लोकेश म्हणतायत मी आहे ना, आलाय. 6-6-6 षटकार. आवश्यकता आहे लोकेशला आता त्याच्या नावाची छाप सोडण्याची आवश्यकता आहे. माझी निवड झाली, ती का झाली, कशामुळे झाली, हे आता त्याला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. आवश्यकता खूप मोठी आहे, पण लोकेशही काय छोटा खेळाडू नाही आहे, तोही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. करून दाखवावं लागेल पट्ट्याला. वा 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 वा, लोअर फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली, फक्त षटकार वसूल केलाय. आशेचं किरण दाखवलं उत्तनला सुद्धा या षटकाराने. अजूनही 46 करायचे आहेत. ऋतिक चांगले गोलंदाज आहेत, परंतु 11 बॉलमध्ये 46 करायचे आहेत. याच मैदानात आम्ही लगातार 4 6 सुद्धा पाहिलेत. लोकेश काय करतील ते इकडे पाहायचं आहे.
कमी गतीचा बॉल, पुन्हा एकदा बॉलची हवाई यात्रा, लांब किती जाईल, हो गेलाय सीमारेषेच्या पार 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 पार, षटकार. वा वा वा, आलाय आलाय, प्रत्युत्तर करायला सुरुवात केली आहे लोकेश चव्हाणनी. दाखवतोय मी शांत राहिलो म्हणजे काय, माझ्या बॅट मध्ये स्ट्रोक्स नाहीयेत असं नाहीये, चांगला स्ट्रोक खेळला. 2 बॉल दोन्ही सीमेरेषेच्या बाहेर, मी हार मानणार नाहीये. मी खेळायला आलोय, लढायला आलोय, जिद्दीने आलोय, चिकाटीने आलोय आणि ते सगळं काही लोकेश चव्हाणनी या बॉलवरती सिद्ध केलेलं आहे. 2 बॉल 2 षटकार. मजा येणार आहे आता मॅचला. जे प्रेक्षक वर्ग, अगदी उत्तम संघाची संपूर्ण प्रेक्षक वर्ग जे स्टँड संपूर्ण भरलाय ना, त्यांची मनस्थिती थोडीशी अशी होती की आता मात्र पुढच्या मॅचकडे वाटचाल करावी लागते की काय. पण लोकेश सांगतोय थांबा, जाऊ नका कुठे, मी अजूनही आहे ना, मी करून दाखवू शकतो. दाखवलं पहिल्या 2 बॉलवरती, आता मात्र काय घडेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक फटका, यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, लॉंग ऑफवरती खेळाडू येतोय, कॅच कंप्लीट, मॅचची गोल्डन विकेट. टाळ्या वाजवल्या जात आहेत आणि आता त्या वडवली बी संघाच्या प्रेक्षकांकडून वाजवल्या जात आहेत. काय प्रत्युत्तर दिलंय पहिल्या 2 बॉलवरती लोकेश चव्हाणचे 2 षटकार आणि मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये ऋतिकने केलं परिवर्तन आणि परिवर्तनच नाही तर जवळपास आता मात्र ही मॅच त्यांच्या दिशेला वळण घेते. हे विकेटचं पतन, ही पहा ती विकेट. काय आत्मविश्वास होता, फिंगरला रोल करत असताना थोडासा बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय. लोकेश तर प्रत्येक बॉलवर आक्रमण करणार हे आपल्याला माहित होतं, पण त्याचबरोबर विकेट मिळाली आणि आता मात्र वडवली बी संघ तोही आता विजयाच्या दिशेला वाटचाल करतोय देखील. मजा येणार आहे या मॅच मध्ये. हे जे पहिले 2 बॉल होते, पायावरती बॉल, त्याला षटकारामध्ये तब्दील केलं, षटकार आला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर हा बॉल अगदी पुढ्यात डिलिव्हर केला, त्यावरती देखील आणखी एक चांगला स्ट्रोक. मग मात्र त्या युक्तीचा वापर करण्यात आला. शक्ती प्रदर्शन लोकेशने केलं, युक्तीचा वापर ऋतिक पाटीलने केला आणि विकेट त्याला मिळाली. विकेट त्याला मिळते पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, त्यानंतर ते विकेटचं पतन. ही खरी मॅच आहे, पण अजूनही मॅच संपली आहे का, तर अजिबात संपलेली नाहीये. 9 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता असणार आहे. मजा येईल या मॅचला. जर मात्र अजूनही या 2-3 बॉलवरती एखाद दुसरा आला मोठा फटका तर मॅचला मजा येणार आहे. पुढचा बॉल मोठा फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, व्यवस्थित टाइम झाला नाहीये. लॉंग ऑफवरती खेळाडू उपस्थित आहे, सिंगल मिळेल आणि सिंगलच मिळणार आहे. ऋतिकला देखील तो आत्मविश्वास मिळालाय, जशी त्याला ती लोकेशची विकेट मिळते. हा खरा खेळ ना त्या आत्मविश्वासाचाच नक्की आहे मित्रांनो. कारण जेव्हा तुम्ही खेळत असता, षटकार तुमच्यावरती हल्ले केले जातात, आक्रमण केले जातात, त्याचं प्रत्युत्तर दिलंय. 8 बॉल आणि आता मात्र 39 धावेची आवश्यकता असणार आहे मॅच मध्ये संजीवनी आणण्यासाठी, मॅच मध्ये टीमला जिवंत ठेवण्यासाठी. आता मात्र फक्त षटकाराची भाषा बोलावी लागेल. पुढचा बॉल, इथे देखील पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय, चांगला अप्रतिम दर्जेदार यॉर्कर टाकलाय ऋतिकने. आणखी एक डॉट बॉल. आता मात्र औपचारिकतेकडे सामना निघून जाईल यातही शंका नाहीये, कारण 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर अजूनही 39 धावेची आवश्यकता असणार आहे. आता प्रत्येक बॉलही तुम्ही सीमेरेषेच्या बाहेर मारलात तरी देखील सामना जिंकणं कठीणच असेल, जर मात्र गोलंदाजांनी काही चुकी केल्या नाहीत तर. 7 बॉल 39 धावेची आवश्यकता आहे. सात बॉल आणि 39 धावेची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण थोडीशी जागा बनवून खेळल्यात. इनसाइड आउटचा एक चांगला फटका खेळलाय, पण त्याचबरोबर चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे आणि येस, ही मॅच मौलिक 11 चेंज द गेम. वडवली बी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 38 धावेची अजूनही आवश्यकता आहे, पण मात्र मॅच आता पूर्णपणे एका दिशेला झुकली आहे असंही म्हणायला हरकत नाहीये सर. हो, अगदी बरोबर. ज्या पद्धतीने वडवली बीने खेळ केलाय, कौतुक करावं लागेल त्यांचं. मौलिक 11 दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक आज पाहायला मिळालं आणि 10,83,795 आणि ज्यावेळेला हा आकडा 10,84,000 होईल, पुन्हा आपण 5 विजेते घेणार आहोत आणि यस 205 बाकी आहेत. यस, या अभियानामध्ये सामील व्हा. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लक्ष तेवढंही मोठं नव्हतं. सुरुवातीला विकेट आल्या, त्यानंतर जर पाहिलं तर जे मधला जो टप्पा होता तिकडे रन येणं गरजेचं होतं, ते नाही आलं. धावसंख्या थोडीशी लांब मोठी झाल्यानंतर लोकेशला थोडंसं पहिलं बांधून ठेवलं, त्यानंतर जर पाहिलं तर त्यांनी काही स्ट्रोक खेळले, परंतु त्या प्रयत्नात ते देखील आऊट झाले.
शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच येताना पाहायला मिळते 6 बॉल 38. तसं पाहिलं तर केवळ औपचारिकता आहे, परंतु क्रिकेट चमत्काराने भरलेला खेळ आहे आणि इकडे काहीतरी चमत्कार उत्तनला करावं लागेल, अन्यथा मॅच वडवलीला गेली आहे सुद्धा. अगदी बरोबर म्हटलं, चमत्कार. आणि तोच मात्र आता इथून तुम्हाला या मॅचमध्ये जिंकून देऊ शकतोय जनकराजा NP स्पोर्ट्स उत्तन या संघासाठी. पण मात्र चांगली फाईट केली तर येस, फाईट चांगली आपण शेवटपर्यंत केली. मात्र हे जे 6 बॉल आहेत ना, हे 6 बॉलही तुम्हाला चांगले खेळणे गरजेचे आहेत. लीग फॉर्मॅट चंद्रकांत सर, लीग फॉर्मॅट हेच घेऊन येतो ना, चुका झाल्या हरकत नाही, पुढच्या मॅचमध्ये त्या सुधारण्याची संधी तुम्हाला घेऊन येतोय. शुभम आलेत, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळलेत, बॉल हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता, बॉल हवे, डाऊन द बॉल, खेळाडू येतोय, आणखी एक विकेट, आणखी एक विकेट जाते. आता मात्र प्रत्येक बॉलवरती तो आक्रमण करणारच आहेत, यातही ती मात्र शंका नाही. आणखी एक विकेट शुभमला मिळते, त्याच्याही खात्यामध्ये ही विकेट जाते. ही ती विकेट. हा तो ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हा पहिलाच बॉल अगदी पुढ्यात होता, त्यावरती व्यवस्थित टाइम करता आलेला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक पाहिलात. आणि काव कॉर्नर रिजनवरती मग तुम्ही वडोली बी संघाची फिल्डिंग ही नेहमीच चांगली राहिलेली आहे. मी म्हटलं होतं ना सर की अगदी 85 धावेची आवश्यकता आहे, पण विवेक शेलार यांचे 2 षटकं आहेत, तुमच्याकडे कमलेश पाटील सारखा एक अप्रतिम डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, मग त्यामुळे 85 ही पुरेशा असतील यातही ती मात्र शंका नाही आहे, त्या करून दाखवल्यात. पण तरी देखील हार मानून चालणार नाहीये. हारून चालेल कसं ना, तुम्ही ग्रामीणचं क्रिकेट खेळताय, तुम्ही गावासाठी खेळताय, तुम्ही लढताय, मग शेवटपर्यंत गावकरीही हेच म्हणतात की हरलास तरी चालेल, लढ शेवटपर्यंत. ती लढाई जास्ती महत्वाची आहे. पाहूयात ती लढाई देतात आणि संधी मिळते ना जेव्हा तुम्ही अशी मोठी स्पर्धा खेळताय, ग्रामीण धमाका, बिग बॅश खेळताय, लीग फॉर्मॅटच्या मॅचेस खेळतायत, मग त्यामध्ये तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये चुका झाल्या त्या सुधारण्याची संधी दिली जाते. 5 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 38 धावेची आवश्यकता असणार आहे. 6 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅटनीच केल्यात, पुन्हा एकदा अगदी बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, चांगली फिल्डिंग केली जाते डीपमध्ये. आता मात्र अगदी संयमतेकडे खेळ थोडासा चाललेला आहे, कारण पहिली मॅच थोडीशी अगदी आपण शेवटच्या क्षणापर्यंत नाही जाताना पाहिली. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं चांगलं डॉमिनेशन आपण मौलिक 11 चेंज द गेम वडोली बी संघाचं पाहिलं. 4 बॉल 37 धावेची आवश्यकता आहे. शुभम आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला, तिथे देखील विवेक डाऊन द बॉल, आणखी एक विकेट शुभमच्या खात्यामध्ये, आणखी एक विकेट जात आहेत. त्यासाठी देखील महत्वाचं आहे, शुभमसाठी हे स्लॉग ओव्हर टाकणं देखील महत्वाचं आहे, त्याला देखील तो कॉन्फिडन्स येणं तेवढंच महत्वाचं आहे. ग्लेनही बाद होत आहेत, विकेट, त्या विकेटचं पतन, आणि तोही ऍक्शन रिप्ले तुम्ही आता टीम्स आमच्या 70 या वाहिनीवरती एन्जॉय करताय. हा देखील बॉल आपण पाहिला तर पुढ्यातलाच होता. या बॉलवरती देखील तो मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं होतं, पण तसं आलेलं नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक, कारण हे मनस्थितीचा खेळ आहे, हा माइंडसेटचा खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला तुमचं माइंडसेट चांगलं असणंही तेवढंच गरजेचं असतं. 4 बॉल 37 धावेची अजूनही आवश्यकता असताना 3 बॉल 37 धावेची आवश्यकता असताना पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं तर 2 विकेट्सही आलेल्या आहेत. 37 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 48 आतापर्यंत झाल्यात. जनकराजा NP स्पोर्ट्स उत्तन या संघाच्या 7 विकेट्सही गेलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन रिजन वरतीच केलंय, थोडंसं शफल होत असताना आतमध्ये आल्यात, चांगली गोलंदाजी केली जात आहे. ऑन द स्पॉट बॉलिंग यालाच म्हणतात. शुभम तो करून आपल्याला दाखवतोय चांगली बॉलिंग. 2 बॉलचा खेळ शिल्लक, अजूनही 37 हव्यात जिंकण्यासाठी पुढची मॅच. ज्या मॅचची प्रेक्षक वर्गही वाट पाहतात ती मॅच येणार आहे तुमच्या भेटीस. वसीमभाई फॅन क्लब इंडिया RCC पेठ राहतो के कातिल ज्यांना म्हटलं जात आहे, आणि त्यांच्यासोबतच तुम्ही पाहणार आहात इथे देखील चांगला स्ट्रोक. बॅटच्या मिडलला बॉल अदळलाय का याचं पाहणी करावी लागणार आहे. अदळला बॅटच्या मिडलला बॉल, आणि अगदी शेवटही थोडासा गोड करण्याचा प्रयत्न शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. माझ्या मते प्रेक्षकांनी कॅच घेतली का तिकडे? हो, आणि एका हाताच कदाचित घेतलेली आहे.
जे भाग्यवान प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी जर एका हातात कॅच घेतली असेल तर स्पोर्ट शूज आहेत. हा तो ऍक्शन रिप्ले आणि आता मात्र आपल्याला तेही कळेल की प्रेक्षकांनी ती कॅच कंप्लीट एका हाताने केलेली आहे. एका हाताने ती कॅच कंप्लीट केलेली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल व्हाईट बॉल म्हणजेच काय तर आणखी एक बॉल तुम्हाला हाताळावा लागणार आहे. एक बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 30 धावेची आवश्यकता आहे. हा तो व्हाईट बॉल ज्याचा तुम्ही रिप्ले पाहताय. रिटर्न क्रिसच्या प्रचंड बाहेरचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि इथे या शेवटच्या बॉलवरतीही थोडंसं आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. कॅच पकडली. इथे वेगळा प्रयत्न केला होता कॅच पकडण्याचा पण तो बॉल हातात येत नाहीये. पण सामना जिंकला जातोय. डॉमिनेशन दाखवतायत मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी हा सामना जिंकतायत. प्रेक्षकाला विनंती असेल ज्या प्रेक्षकांनी जी कॅच टिपली एका हाताने त्यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपल्यालाही ते पारितोषिक दिलं जात आहे. जयकांत म्हात्रे आणि निलेश मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि आता मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट होईल. मॅच समरी आणि मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट होईल. मॅच समरी तुम्ही पाहता 84 धावा केल्या होत्या. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये कल्पेश पाटील यांचा चांगला खेळ 18 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. चांगली गोलंदाजी करण्यात आली. येस आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्याची चर्चा राहिली आहे, ज्याच्या वेगाची चर्चा राहिली आहे, ज्याच्या नावाची चर्चा राहिली आहे आणि त्याच्या वेगवान गोलंदाजीची ही चर्चा राहिलेली आहे. विवेक शेलार ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम प्रिन्स ऑफ भिवंडी.